नमस्कार. क्रांतिकारकांची महामेरू महाकवी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 137वी जयंती. मी समितीच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करतो. मित्रांनो, कोरोनाने जगभर थैमान घातलाय. हजारांचे बळी गेले आहेत. अनेकांनी या रोगाने ग्रासलाय. संकट सर्वांवरच आहे. त्यातून आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे. ती आपण घेत आहातच. लॉकडाऊन हाच यावरचा सध्याचा उपाय आहे. त्यामुळे आंतरजालाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन समितीने केलेले आहे. कार्यक्रमाला आपण प्रारंभ करूया. मित्रो, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती 28 मेला म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला स्वातंत्र्यवीर सामाजिक अभिसरण पुरस्कार आणि तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार प्रदान करीत असते. अभिसरण पुरस्कार हा आंतरजातीय विवाह केलेल्या आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सावरकर भक्त दाम्पत्याला दिला जात असतो. तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार हा अंध, अपंग, दलित आणि महिला यांच्यासाठी कार्य करणाऱ्या भगिनीला प्रदान केला जात असतो. यावर्षीचा सावरकर जयंती समारंभ आपण थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आहोत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुठलाही समारंभ आयोजित करणे शक्य नव्हते. ते योग्यही नव्हते. हे दोन्ही पुरस्कार जे सावरकर जयंतीला आपण प्रदान करीत असतो, हे दोन्ही पुरस्कार आपण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रदान करणार आहोतच. आज या पुरस्कार समारंभाऐवजी या आंतरजालाच्या माध्यमातून विशेष व्याख्यानाचे आयोजन समितीने केले आहे. या सावरकर जयंती समारंभाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध प्रकाशक श्री चंद्रकांत लाखे हे आहेत. सर्व सहभागी मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रहो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व शतपैलू. जेवढे श्रेष्ठ ते क्रांतिकारक, तेवढेच श्रेष्ठ साहित्यिक, तेवढेच श्रेष्ठ कवी, तेवढे श्रेष्ठ ते विज्ञानवादी आणि समाज सुधारकही. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजण्याचा बालपणीच संकल्प करणारा आणि त्यासाठी अपार कष्ट सोसणारा हा देशभक्त. क्रांतिमंत्राचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित हिंदुत्वाचा पुरस्कर्ता, प्रतिभा संपन्न कवी, जीवन दर्शन घडविणारा नाटककार, सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्या लिहिणारा महान लेखक, कर्ता समाज सुधारक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला इंद्रधनुष्यासारखे रंग होते. सारेच रंग तेजस्वी आणि मोहक. त्यातील एक रंग समाज सुधारणेचा. केवळ राजकीय क्रांती ही खरी क्रांती नव्हे, तर समाजाच्या मूलतत्वात आमूलाग्र परिवर्तन ही खरी क्रांती होय, अशी सावरकरांची धारणा होती. मित्रो, आपल्या देशाला समाज सुधारकांची एक मोठी परंपरा आहे. सावरकर या समाज सुधारकांमध्येही श्रेष्ठ वाटतात. अनेक सुधारकांनी धर्माच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज सुधारणा केलेली आहे. तशी ती आगरकरांनीही केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकरांच्याही 2 पावले पुढे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सावरकरांचे समाज सुधारणेचे कार्य आपण सर्वांना ज्ञात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या कार्याच्या विविध पैलूंवर कार्य करण्याचा समितीचा प्रयत्न असतो. त्यातलाच सामाजिक अभिसरण आणि तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार हा एक असतो. त्यानुसार आजच्या व्याख्यानाचा विषय आपण निश्चित केलेला आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे समाज सुधारक सावरकर. वक्ते आहेत विदर्भातील ख्यातनाम वक्ते. आजच्या भाषेत सांगायचे तर तरुणांचे आयडॉल असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य आणि संस्कार भारतीचे प्रांत मंत्री, विख्यात स्तंभलेखक, विख्यात निवेदक श्री आशुतोषजी अडोनी. मी आशुतोषजी अडोनी यांना विनंती करतो की त्यांनी समाज सुधारक सावरकर या विषयावर उद्बोधन करावे. आशुतोषजी. इनघेतले व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची बाण करी धरिले सतीचे.
जे जे म्हणून दिव्य आणि दाहक आहे ते सारं राष्ट्रासाठी समाजासाठी सतीचं बाण म्हणून स्वीकारणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज त्यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमाचं जे आयोजन झालेलं आहे त्या आयोजनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत काका लाखे, समितीचे सचिव आदरणीय डॉक्टर अजय कुलकर्णी, या अभिनव डिजिटल व्याख्यान सत्राला उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनो, भावांनो आणि बहिणी, स्वातंत्र्यवीरांचं जे काही सामाजिक चिंतन आहे ते सगळं सामाजिक चिंतन प्रत्यक्ष कृतीरूपाने एका सामाजिक अभिसरण पुरस्काराच्या निमित्तानं किंवा तेजस्विनी महिला पुरस्काराच्या निमित्तानं ज्यांनी अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष कृतीरूपात साकार केलेला आहे त्या नागपूरच्या ख्यातनाम सावरकर स्मारक समितीच्या या आयोजनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समाज सुधारक सावरकर या पैलूला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर मला असं वाटतं की समाज सुधारक सावरकर यापेक्षा समाज क्रांतिकारक सावरकर हा शब्द आजच्या या व्याख्यानाचा शीर्षक म्हणून अधिक उचित ठरला असता. धनंजय केरांनी फार मार्मिक भाष्य केलं आहे. ते असं म्हणतात की जे सुधारक असतात त्यांचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं, जे आहे त्यालाच पुन्हा नव्या स्वरूपात घडवण्याचा प्रयत्न जो करत असतो तो सुधारक असतो, आणि जे आहे ते आता कालबाह्य झालाय, जीर्ण शीर्ण झालाय, समाज जीवनाच्या दृष्टीने अनुचित झालाय, म्हणून ते पूर्णपणे मोडून काढून एका नव्या युगाच्या निर्मितीसाठी जो सरसावत असतो तो समाज क्रांतिकारक असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक कार्याकडे बघितलं, त्यांच्या रत्नागिरीच्या पर्वाकडे बघितलं, एकूणच विज्ञाननिष्ठता आणि जात्युच्छेदक अशा स्वरूपाच्या त्यांच्या सगळ्या कार्याला आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात असं येतं की सावरकर विविध पैलूत सावरकरांच्या आयुष्य, सावरकरांचं आयुष्य जेव्हा मी बघतो अगदी तटस्थतेने सुद्धा बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मित्र माझ्या समोर येतं एक धगधगत यज्ञकुंड. यज्ञकुंडाच्या ज्या ज्वाला असतात ना त्या ज्वाला आसमंतात स्वतःला भिरकवून देत असतात. आसमंतामध्ये असणारं अशुभाचं जे सावट आहे, आसमंतामध्ये असणारं जे जे म्हणून त्याज्य आहे, जे जे म्हणून अनुचित आहे, जे जे म्हणून समाजाला बाधक आहे, ते सगळं शुद्ध आणि अशुद्ध जे आहे ते हटवून त्या जागी जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर अशा स्वरूपाचं आहे ते भविष्याच्या उदरामध्ये शंकराच्या स्वरूपामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यज्ञकुंड करत असत. आणि हे करत असताना यज्ञकुंड स्वतःला कणाकणानं जाळून घेत असतं, क्षणाक्षणानं संपवून सुद्धा घेत असत. माझ्या या कार्याची दखल इतरांनी घ्यावीच, किंबहुना एखाद्या टिमटिमत्या उदबत्तीसारखं सुगंधाला आजूबाजूला अतिशय नियोजनपूर्वक पसरवत स्वतःच गुणगान करून घ्यावं, उदो उदो करून घ्यावा, हे यज्ञकुंडाच्या गावीही नसतं. ते संपूर्णपणे सकल समर्पित होत असतं राष्ट्रासाठी. सावरकरांच्या आयुष्याचे आयाम आपण जर बघितले तर लक्षात असेल की पूर्णपणे राष्ट्रासाठी समर्पित झालेला व्यक्ती. कोणत्या त्यांच्या गुणांबद्दल आपण चर्चा करायची. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यानंतर मला आठवते आकाशाची असीमता, चंद्राची चारुता, पहाटेची प्रसन्नता, शैशवाचं शुचित्व, निरांजनाचं मांगल्य, तेजोनिधी सहस्त्र रश्मी सूर्याचं तेज आणि उदधीचं गांभीर्य. सावरकरांमध्ये हे सगळं आहे. एकाच वेळेला ते भाषाप्रभू आहेत, एकाच वेळेला प्रतिभेचा उन्नत पिसारा लाभलेले ते प्रतिभा पंडित आहेत. त्याच वेळेला रणाविणा स्वातंत्र्य कोणा मिळाले अशी गर्जना करून अगदी वयाच्या 10व्या-12व्या वर्षी मारिता मारेता मरेतो झुंजेन अशी प्रतिज्ञा घेऊन सशस्त्र क्रांतीचा केतू पालवणारे पहिले क्रांतीवीर आहेत. ते इतिहास संशोधक आहेत, ते भाष्यकार आहेत, ते कवी आहेत. अंदमानच्या कराल कारागृहामध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना 10,000 ओवींचं काव्य लिहिणारे ते महाकवी आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्याला जर 2 आणि 3 विशेषणांमध्ये बसवायचं झालं तर ते केवळ अशक्य प्राय आहे.
साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचं गुणवर्णन करताना असं म्हणत असतो की ते अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं धनी आहे. सावरकरांच्या आयुष्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात असं येतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे खऱ्या अर्थानं शतपैलूंनी मंडित असलेलं व्यक्ती. त्यांच्या प्रतिभेबद्दल काय बोलायचं. साहित्याचे सगळे प्रकार हाताळणारा हा साहित्य सेवक, सरस्वतीचा पुत्र. आपल्या प्रतिभेबद्दल आणि आपल्या शब्दांबद्दल त्याला दुर्दम्य आशावाद आहे. रवींद्रनाथांना नोबेल मिळतं आणि नोबेल मिळालेल्या रवींद्रनाथांना अभिनंदनाचं पत्र सावरकर पाठवतात आणि त्या पत्रामध्ये अतिशय मार्मिक आणि स्वतःच्या प्रतिभेबद्दल आत्मविश्वास असणारा उल्लेख सावरकरांनी लिलया केलाय. ते असं म्हणतात, कविकक्ष पूर्ण हा माझा परी उणीव तेथे जाजा. रवींद्रनाथ, तुम्हाला मी काय सांगू, अहो ज्या काव्याच्या प्रांतामध्ये तुम्ही विहरत आहात ना आणि ज्या प्रतिभेसाठी तुम्हाला या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे ना, तो प्रांत खरं तर माझा पण आहे. मलाही कविता लिहायला आवडते, मलाही प्रतिभेच्या प्रांतातले शब्दांचे खेळ आवडतात. पण काय सांगू तुम्हाला, मी काहीतरी घेऊन लिहायला बसलो आणि माझी भारत माता माझ्यासमोर उभी ठाकली आणि ती मला म्हणायला लागली, कविकक्ष पूर्ण हा माझा परी उणीव तेथे जाजा. क्रांतीच्या बाष्प यंत्राचा कक्ष. विनायका, एखाद्या महाकाव्याला लिहावं अशा पद्धतीची प्रतिभा जरी मी तुला प्रदान केलेली असली ना, तरी आता काव्य लिहिणं हे तुझं भाग्य रे नाही, हे तुझ्या आयुष्याचं प्रयोजन नाही. अरे असे शब्दांशी रमणारे अनेक बसल्यात माझ्या गाडीत. तो कक्ष आता पूर्ण झालेला आहे. पण जो क्रांतीचा कक्ष आहे ना विनायका, ज्या क्रांतीच्या कक्षामध्ये या राष्ट्राला जागवणारे, या राष्ट्राला हलवणारे, त्यासाठी सर्वस्वाला राष्ट्रयज्ञाच्या वेदीवर समर्पित करणारे नरपुंग मला हवे आहेत, क्रांतीवीर मला हवे आहेत. तो माझा क्रांतीचा कक्ष ना विनायका अपूर्ण आहे. आणि म्हणून कविकक्ष पूर्ण हा माझा परी उणीव तेथे जाजा. क्रांतीच्या बाष्प यंत्राचा कक्ष जो. म्हणून रवींद्रनाथ, मला माझ्या प्रतिभेला सोडून हातामध्ये शस्त्र घ्यावी लागलीत. स्वातंत्र्यवीरांचे असे असंख्य पैलू. आज विलक्षण योगायोग आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या सामाजिक विचाराला आपण समजून घेणार आहोत. कोरोनाने जेव्हा सगळं जग भयव्याप्त झालेलं आहे, काय विलक्षण योगायोग आहे, ज्या सोशल डिस्टन्सिंगला समूळ नष्ट करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समरसतेचं ते गांडीव रत्नागिरीच्या एक अर्थानं उचललं. तो सोशल डिस्टन्सिंगचा एक वेगळा प्रकार, एक वेगळं स्वरूप आपण सगळेजण अतिशय प्रत्ययकारी रीतीने अनुभवतो आहे. पण आज सावरकरांचं स्मरण करण्याचं अजून एक औचित्य. आजूबाजूला अशा सगळ्या भयसावल्या दाटलेल्या असताना ज्याला अशा कोणत्याही भयसावल्या शबलित करू शकल्या नाहीत. आयुष्यामध्ये प्रतिकूलता तुमच्या दारात उभी ठाकतच असते. तिच्यावर अतिशय दुर्दम्य आशावादाने मात करायची असते, हे ज्याचं आयुष्य आपल्याला सांगते. एक दोन नव्हे, पावलो पावली ज्याच्या समोर नियतीने प्रतिकूलतेचे काटे पेरून ठेवले होते, त्या काट्यांवर चालत असताना सुद्धा ज्याच्या मनामधून कुठेही निराशेचा हुंकार सुद्धा बाहेर पडला नाही. उलट पक्षी अशी सगळी भयव्याकुळता आजूबाजूला साचलेली असताना आठवा सावरकरांची ती प्रसिद्ध जोडी, ती फसल्यानंतर ते दोन आरक्षी बंदुका घेऊन उभे आहेत आणि आता कोणत्याही क्षणी त्यांच्या क्रोधाचे बळी विनायक दामोदर सावरकर ठरतील अशी स्थिती असताना, एका अर्थानं मृत्यू असा आजूबाजूला थैमान घालत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तोंडून मित्र हो आत्म्याचं अमरत्व सांगणारं गान बाहेर. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, मला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, असं आत्म्याच्या अमरत्वाचं गान लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. ये मृत्यू ये या शब्दामध्ये बेदरकारपणे मृत्यूला आव्हान देणारे सावरकर. कोरोना संकट काळात तुम्ही आणि मी सामान्य माणसं सगळी जण भयव्याप्त असताना सावरकरांचं स्मरण याही दृष्टीने महत्वाचं आहे. ते तुमच्या माझ्या निराश मनांना पुन्हा उभं ठाकण्याची प्रेरणा देणार आहे. मी आपल्याला म्हणालो की कविकक्ष पूर्ण हा माझा परी उरीव तेथे जाजा. आई हाक मारतीये
क्रांतीचा कक्ष सावरकरांना खुणावतोय. सावरकरांचं चरित्र अभ्यासताना स्वाभाविकपणे त्यांनी केलेल्या त्या क्रांतिकार्याकडे आपलं लक्ष जातं. आपलंच वाटतं ते मात्र दुर्दैवाने आपण विसरत असतो. लंडनमध्ये केलेलं क्रांतिकार्य असेल, अंदमानामध्ये भोगलेल्या या राष्ट्रासाठीच्या यमयातना असतील, किंवा पुढे रत्नागिरी पर्व आटोपल्यानंतर सावरकरांनी हिंदुत्वाचं जे राजकारण केलं, ही सगळी पर्व सावरकरांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचीच आहेत. पण खुद्द सावरकर एका ठिकाणी असं म्हणतात की माझी मार्सेलिस चिवडी तुम्ही विसरलात ना तरी चालेल, परंतु माझ्या रत्नागिरीच्या कार्याला तुम्ही विसरू नका. समाज सुधारक सावरकर, समाज क्रांतिकारक सावरकर आपल्याला रत्नागिरीच्या या पर्वामध्ये दिसतो. पण रत्नागिरीच्या पर्वामध्ये तो फक्त प्रगटला आहे. समाज सुधारण हे सावरकरांचं अतिशय स्वाभाविक असं स्वरूप आहे. सावरकरांवर हा आरोप केला जातो की रत्नागिरीशिवाय सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केलं काय. मी तुम्हाला सावरकरांच्या बालपणात घेऊन चलतो, बोलवांडेश्वराच्या गल्लीमध्ये घेऊन चलतो. मित्रमेळाची स्थापना ज्या खोलीमध्ये झाली, जी खोली आजही सावरकरांच्या या सामाजिक क्रांतीच्या पाऊलखुणा जपून ठेवतीये, त्या सावरकरांच्या बालपर्वामध्ये घेऊन चलतो. मी तुम्हाला त्या राण्यांच्या घरामध्ये घेऊन चलतो. शिंपी कुटुंब असणारं हे राण्यांचं घर, त्यांचे ते 2 मुलं सावरकरांची मित्र असणारे, ज्यांच्या घरी जाणं आणि अखल हिंदू समाजातल्या वेगवेगळ्या जातीच्या मुलांना एकत्र जमवणं, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांच्या आठवणी त्यांना सांगणं, हे सावरकरांच्या आयुष्यातलं जे पहिलं पर्व आहे, बालपर्व आहे, त्या पर्वामध्येच आपल्याला समाज हितासाठी तळमळणारा, समाज क्रांतीसाठी तळमळणारा, सकल हिंदू एक आहेत, परंतु हिंदूंच्या या एकत्वाचं अधिष्ठान जोपर्यंत जात नावाची व्यवस्था आम्ही शबलित करत नाही, दुर्बल करत नाही, तिला हटवत नाही, तोपर्यंत ते प्रत्यक्षात साकार येणं कठीण आहे, याची जाणीव उत्पन्न झालेला बालविनायक आपल्याला भेटतो. म्हणजे सावरकरांच्या अंतःकरणामध्ये ही जी सामाजिक जाणीव आहे, समाजामध्ये जे जे आपल्या आजूबाजूला दिसणारं अनुचित आहे त्याबद्दल क्रोध म्हणा किंवा त्याबद्दलचा जो क्लेश त्यांच्या अंतःकरणात आहे, त्याचं पहिलं प्रतिबिंब आपल्याला 1902 साली त्यांनी लिहिलेलं आहे त्या एका विधवेवरच्या कवितेमध्ये दिसतं. लक्षात घ्या, सावरकरांनी त्याला विशीही आणलेली नाही, परंतु सामाजिक रूढी, सामाजिक अनाचार याच्या जाळ्यात गुरुचा माझा समाज हा आपल्या समाजातल्या एका घटकाशी कसा पशुवत वागतो याचं अतिशय हृदयद्रावक वर्णन सावरकर त्या कवितेत करतायत. स्त्रीचा आत्मसन्मान, स्त्रीचं एक व्यक्ती म्हणून असणारं जगणं, यावर 1902 साली सावरकर भाष्य करतायत, बाल सावरकर भाष्य करतायत. आणि विधुरांना जर पुनर्विवाहाचा अधिकार असेल तर जिचा पती गेला, जो खरंच तिचा दोष नाही, अशा स्त्रीला आयुष्यभर पुन्हा विवाह न करण्याची शिक्षा का, असा रोकडा आणि रोखठोक प्रश्नही उपस्थित करतो. पुढच्या टप्प्यामध्ये या मातृभूमीसाठी सशस्त्र क्रांतीचा केतू अंगावर पालवणं आलं, एक क्रांती पर्व आपल्याला दिसतं लंडनमध्ये. पण त्या सर्व काळात सुद्धा सावरकरांच्या चिंतनामध्ये जी जाणीव आहे, मी तुम्हाला अंदमानात घेऊन चलतो. अंदमानामध्ये त्या काळ कोठडीमध्ये असताना सावरकरांनी केलेले सगळे जे प्रयोग आहेत, जे प्रयोग तिथल्या तिकडनं कल्पना नाही आणि त्याच्यामुळे जरा ब्रेक झालं. मी आपल्याला अंदमानामध्ये घेऊन गेलो होतो. अंदमानामध्ये सावरकरांनी जे पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये प्रदीर्घ चर्चा केलेली जातीव्यवस्थेबद्दलची भारतामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीतून हे लक्षात येतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चिंतन हिंदू समाज, त्या हिंदू समाजातलं जातीयतेचं वास्तव, या सगळ्यामुळे या हिंदू समाजाची होत असलेली हानी, त्यामुळे राष्ट्रासमोर उपस्थित होत असलेले सगळे प्रश्न, या सगळ्यांची चिंता
या सगळ्यांची चिंता सावरकरांच्या अंतःकरणामध्ये त्या प्रत्येक कालावधीमध्ये. सावरकरांनी अंदमानमधून हिंदुस्थानात वापस आल्यानंतर सगळ्यात पहिलं जर कोणतं ग्रंथकर्तृत्व सिद्ध केलं असेल तर तो त्यांचा हिंदुत्व नावाचा प्रबंध आहे. या हिंदुत्व नावाच्या प्रबंधामध्ये सावरकरांनी जे चिंतन मांडलंय ते जर आपण अभ्यासलं, त्याच्याकडे अगदी बारकाईने बघितलं, तर सावरकरांच्या पुढच्या सर्व सामाजिक कार्याची पूर्वपीठिका आपल्या लक्षामध्ये येते. सावरकरांनी अंदमानाच्या कारावासामध्ये जे चिंतन केलं, त्यांना जो बोध झाला, या हिंदुस्थानामध्ये हिंदू समाजाची जी परवड आहे, हिंदू समाजाची जी अस्वस्थता आहे, जी अवस्था आहे, अनावस्था आहे, त्याचा जो बोध त्यांना अंदमानमध्ये झाला, या देशामधल्या मुस्लिम प्रश्नाचं त्यांना जे आकलन झालं आणि या मुस्लिम प्रश्नाच्या आकलनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाचं संघटन, हिंदू समाजाच्या संघटनेचं आणि हिंदूंच्या सैनिकीकरणाचं जे अनिवार्य अशा स्वरूपाचं कार्य त्यांना महत्वाचं वाटायला लागलं, त्याचे सगळे बिंदू आपल्याला हिंदुत्व या प्रबंधामध्ये त्यांचे सापडतात. सावरकर निःसंशयपणे एक चिकित्सा करतायत राष्ट्र जीवनाची, आणि ती चिकित्सा करत असताना त्यांच्या असं लक्षात येत आहे की एकीकडे या राष्ट्रामध्ये 1920 सालचं काकीनाडा काँग्रेसचं अधिवेशन, 1920 सालचं खिलाफत चळवळ किंवा त्यानंतर काकीनाडा काँग्रेसचं अधिवेशन, अशा सगळ्या घटनांमधून मुस्लिम अनुनय 1857 मध्ये वस्तुतः जो समाज आमच्या सोबत एकत्र येऊन या राष्ट्रासाठी लढला होता, त्या समाजामध्ये फुटीरतेची बीज ज्या पद्धतीने रोवल्या जात आहेत आणि ती रोवली जात असताना हिंदुस्थानशी कुठल्याही पद्धतीचा कोणताही संबंध नसलेल्या तुर्कस्थानातल्या खलिफाचा प्रश्न या देशातल्या मुसलमानांचा प्रश्न करून ज्या पद्धतीने देशामध्ये जातीय राजकारण फोफावत आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सावरकरांचं हिंदुत्वाचं चिंतन आकाराला येत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये या राष्ट्राचा कारक असणारा जो हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाजाला जर आपण तिची जाणीव करून दिली नाही, त्या हिंदू समाजाला भान दिलं नाही, या सगळ्या समाजाची तीव्रता आहे, व्याप्ती आहे, ती समजून सांगितली नाही आणि हिंदूला हिंदू म्हणून जर एक करता आलं नाही, तर या राष्ट्र जीवनासमोर अतिशय गंभीर अशा समस्या निर्माण होतील. हे सावरकरांचं तलस्पर्शी चिंतन त्यांना सांगतं आणि त्या तलस्पर्शी चिंतनातून जे मंथन घडलेलं आहे, त्या मंथनातून प्राप्त झालेलं नवनीत म्हणजे त्यांचं रत्नागिरीचं कार्य आहे. सावरकरांनी फार प्रत्ययकारी शब्दामध्ये, जात्युच्छेदक निबंधांमध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची भूमिका मांडली. ते भटशाहीवर आसूड ओढतात, ते पुरोहितशाहीवर टीका करतात. या देशातला हिंदू समाज जर एकरस करायचा असेल, एकजीव करायचा असेल, ही सगळी जी समकालीन प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी त्याला समर्थपणे उभं जर करायचं असेल आणि भविष्यात सुद्धा हे राष्ट्र आम्हाला आहे त्या पद्धतीने, अपेक्षित आहे त्या पद्धतीने जर घडवायचं असेल तर हिंदू संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि त्या हिंदू सावरकरांचे सगळे जात्युच्छेदक निबंध आपण वाचा. सावरकर अगदी तर्कशुद्ध पद्धतीने या गृहीतकांवर सर्वात पहिल्यांदा आक्रमण करतायत. ते सांगतायत की अरे, ज्या जात नावाला अनुवंशाशी तुम्ही जोडता आणि त्याच्या आधारे ती एक सामाजिक व्यवस्था म्हणून तिचं समर्थन करता, 5000 वर्षाच्या आमच्या इतिहासामध्ये कोणतीही जात खऱ्या अर्थानं ती एक जात शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलेली नाहीच आहे. सगळ्या जातींचा संकर झालेला आहे. 5000 वर्षापूर्वी आलेलं चातुर्वर्ण हे सुद्धा गुणकर्म विभागशा होतं. 5000 वर्षानंतर त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आज जात जर अस्तित्वात असेल तर ती एकच आहे आणि ती म्हणजे हिंदू नावाची जात आहे. आम्ही सगळेजण हिंदू आहोत, आम्ही सगळेजण हिंदू म्हणून एक आहोत. या शब्दांमध्ये सावरकर जाती व्यवस्थेवर प्रहार करतायत. त्यासाठी पुरोहितशाहीवर प्रहार करतायत, त्यासाठी भटशाहीवर प्रहार करतायत. एक सैद्धांतिक भूमिका जात्युच्छेदक निबंधांमधून मांडतायत. आज आपल्याला ऐकून गंमत वाटेल, पण सावरकरांनी त्यावेळेला जे सांगितलं की 5000 वर्षाच्या प्रवासामध्ये जिथे अनुलोम विवाह झाले आहेत, प्रतिलोम विवाह झालेले आहेत, त्या ठिकाणी जात नावाची व्यवस्था अस्तित्वात
सिद्धांतांवरून आणि संशोधनांवरून झालेला आहे. डीएनएचा सिद्धांत आपल्याला अद्यतन काळामध्ये वैज्ञानिक आधारावर हे समजावून सांगतोय की एखादा मनुष्य जो असतो त्या मनुष्याचे पेशीगत 2 स्वरूपाचे डीएनए असतात. एक न्यूक्लिअर डीएनए जो आई वडिलांच्या संमिश्रातून माणसाला गुण किंवा अवगुण देत असतो, आणि दुसरा जो मायक्रोकॉन्ड्रियल डीएनए असतो तो आईकडून आपल्याला वारसाच्या स्वरूपात प्राप्त होत असतो. हा डीएनए असा असतो की जो फक्त आईकडून आईकडे म्हणजे मुलीकडे जात असतो. म्हणजे जगत असताना माझ्या आईकडून तो माझ्या बहिणीकडे गेलेला आहे, माझ्या बहिणीकडून तिच्या तो मुलीकडे जाणार आहे, माझी जी पत्नी आहे तिला तो तिच्या आईकडून मिळालेला आहे. कोणत्याही स्वरूपाचा बदल न होणारा हा डीएनए असा पिढ्यानपिढ्या संक्रमित होत असतो. अद्यतन विज्ञानाने सिद्ध केलेलं संशोधनात आपल्याला असं सांगतं की हा डीएनए भारतीय उपखंडात राहणाऱ्या सर्व लोकांचा समान आहे, सारखा आहे. याचा दुसरा व्यावहारिक भाषेतला अर्थ असा की भारतीय उपखंडात राहणारी तुम्ही आणि आम्ही सगळी माणसं ही एका आईची लेकरं आहोत. आपलं सगळ्यांचं मातृकुळ एक आहे. जेव्हा सगळ्यांची आई असते तेव्हा कोणती जात, कोणता संप्रदाय आणि कोणते त्याच्या आधारावर असणारे अनुवंशाधारित सावरकर हेच वेगळ्या भाषेमध्ये त्यावेळेला सांगतायत. आणि त्यासाठी विज्ञाननिष्ठतेचा पुरस्कार करतायत. म्हणजे 2 अंगांनी त्यांच्या सामाजिक कार्याची पूर्वपीठिका तयार होते. सामाजिक कार्याचं जे वैचारिक अधिष्ठान आहे त्याचा एक पक्ष जात नावाच्या संस्थेवरचं अतिशय तर्कशुद्ध असं आक्रमण, आणि दुसरं वेगवेगळ्या रूढी परंपरांमध्ये जखडून असलेला जो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला विज्ञाननिष्ठतेचं पाथेय ते देत आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध जर आपण वाचले तर आजही थक्क होऊन जातो. काळाच्या कितीतरी पलीकडे जाऊन विचार मांडणारे स्वातंत्र्य सावरकर आहेत. त्यांचा 2 संस्कृती 2 शब्द निबंध प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ते सांगतात की त्यांच्याकडे 2 शब्द आहेत अप टू डेट. ज्या अप टू डेट या शब्दाच्या आधारावर त्यांनी सगळ्या जगावर राज्य केलं, आणि आम्ही मात्र 2 शब्दांना पकडून राहिलो, जे 2 शब्द श्रुती स्मृती पुराणोक्त आहेत. ज्योतिष्याचा, वास्तुशास्त्राचा अवास्तव सोम माजवणाऱ्यांना सावरकर रोकडा प्रश्न विचारतात विज्ञाननिष्ठ हिंदू निबंधांमध्ये. ते असं म्हणतात की ज्या निर्मितीमध्ये एकाही भट किंवा पुरोहिताने एकाही मंत्राचं उच्चारण केलेलं नाही, ती ब्रिटनची पार्लमेंट असो किंवा अमेरिकेचं व्हाईट हाऊस असो, त्या सगळ्या जगावर राज्य करताय. परंतु 100 ब्राह्मणांनी एकत्र येऊन 108 दिवस अनुष्ठान केलेला शनिवार बाळा मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये लयाला जातोय. सावरकर कंदिलाची आरती लिहितात. ते म्हणतात की महता शनी हा अवकाशातला एक ग्रह तेवढा, फार तर अवकाशामध्ये प्रकाश देणारा एक प्रकाशपुंज समजूयात आपण त्याला. परंतु अवकाशात फिरणाऱ्या शनीवर तुम्ही शनी महात्म्य लिहिता, त्याची आरती रचता. मग माझ्या घरामध्ये माझ्या घरातला अंधार दूर करणाऱ्या कंदिलाची आरती मी का लिहू नये? एकावर एक प्रश्न उपस्थित करत या समाजाला खडबडून जागं करण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि हे प्रयत्न करताना लक्षात घ्या, हे सगळे प्रयत्न केवळ बोल घेवडे नाहीत. हे प्रयत्न केवळ लेखांमधून मांडण्यापुरते नाहीत. हे प्रयत्न केवळ समाजाला आपण काहीतरी उपदेश केला पाहिजे यासाठी नाही. सावरकरांनीच एका ठिकाणी लिहिलंय, ते असं म्हणतात, वृत्तपत्रे, मासिका, परिषदा, उत्सव यातील सारे लिखाण आणि चर्चा पहा, योजना, मनोरथे आणि परोपदेशे पांडित्य यांनीच भरलेल्या. काय काय केलं पाहिजे याची टिपणवार टिपणे लाखावरी, पुन्हा पुन्हा तेच ते दळलेले. सावरकरांना केवळ पुस्तकी प्रबोधन मंजूर नाही. आपण हे जे सगळं सांगतोय याला प्रत्यक्षात आणण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये या सामाजिक सुधारणांचं एक पर्व सुरू केलं. ज्या सप्तबंद्यांनी तुमचा माझा देश जखडलेला होता. स्पर्शबंदी असेल, रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल, वेदोक्त बंदी असेल, व्यवसाय बंदी असेल, शुद्धीबंदी असेल, सिंधुबंदी असेल, अतिशय वेडगळ आणि चुकीच्या कल्पनांनी या 7 बंदींच्या आडोशाने हिंदू समाज विकल होत होता, शबल होत होता, त्याचे तुकडे पडत होते.
आपल्या घरातल्या देवार्चनामध्ये प्राण्यांच्या मलमूत्रांना स्थान देणारी माणसं त्यांच्या सारख्या जिवंत स्वामी विवेकानंदांसारख्या एका महामानवाला तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना उद्वेगाने म्हणावं लागलं केरळमध्ये फिरत असताना की हे तर सनातन्यांचं पागलांचं घर आहे, हा पागलखाना आहे. अशा पद्धतीची एक अतिशय विदारक अवस्था तुमच्या माझ्या समाजाने गाठलेली आहे. जात नावाचं एक थैमान तुमच्या माझ्या हिंदू राष्ट्राला, तुमच्या माझ्या हिंदू समाजाला पूर्णपणे गिळंकृत करतायत. आणि या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सुधारणांचं पर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानामध्ये साकार केलं. काय काय नाही केलं होतं, अद्भुत आहे. आज जर आपण ते सगळं वाचतो तेव्हा असं वाटतं की एकीकडे शासनाने सगळे निर्बंध लादलेले असताना कोणत्याही पद्धतीच्या राजकीय स्वरूपाच्या कार्यात तुम्हाला सहभागी होता येणार नाही, तुम्हाला रत्नागिरी सोडता येणार नाही, तुम्हाला कोणतेही राजकीय भाष्य सुद्धा करता येणार नाही. ज्या मातृभूमीच्या स्वतंत्रतेच्या अनिवार्य आसेनी स्वातंत्र्य हिंदुस्थानात परत होते, पण ते कार्य करण्याची पुसटशीही संधी न मिळता पुन्हा एका अर्थानं 14 वर्षाच्या या विजनवासात अज्ञातवासात त्यांना जावं लागलं. तुमच्या माझ्यासारखा कोणीही असता तर विकल झाला असता, खचून गेला असता, कोलमडला असता. पण ठीक आहे, नियतीच्या मनात जर हे असेल, माझ्या हातून हेच कार्य घडावं अशी जर नियतीची योजना असेल, तर याही परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून सामाजिक समरसतेचा हा अमृतकुंभ मी समाजापर्यंत आणेन यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि प्रयत्नांची व्याप्ती कशी आहे, स्वातंत्र्यवीरांनी निघावं. शिरगावची पहिली सभा, गुरुवांचं एक मंदिर, त्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी तात्याराव जातात आणि त्या ठिकाणी आपली मतं मांडतात गुरव समाजाच्या सगळ्या लोकांसमोर की या मंदिरामध्ये ज्यांना आपण पूर्वास्पृश्य म्हणतो अशा माझ्या बांधवांना सुद्धा प्रवेश दिला पाहिजे. विठ्ठल मंदिरामध्ये आंदोलन करतात. सनातन्यांना पटवून देण्यासाठी भाषणांची मालिका आयोजित त्यांनी केली. हा समाज जो आहे हा दुपेढी आहे, बहुपेढी आहे. गांजलेले शोषित असलेली माणसं जशी आहेत, ज्या माणसांना आत्मसन्मान आणि आत्मभान द्यायचा आहे, त्यांच्यातला स्वाभिमान जागृत करायचा आहे. तुम्ही माझ्या हिंदू समाजाचे अविभाज्य घटक आहात, अस्पृश्यतेला धर्मात कुठेही थारा नाही, स्थान नाही, या जाणीवा त्यांच्यामध्ये उत्पन्न करायच्यात. आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींचं पालन करणाऱ्या सनातनी समाजाला सुद्धा त्याच्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे. जे सुधारक असतात त्यांना फक्त मोडण्यामध्ये रस नसतो. सावरकर संवाद साधतायत, आलात तर सोबत, विरोधाल तर विरोधून, अशा पद्धतीची भूमिका राजकारणात घेणारे सावरकर समाजकारणातही तेच करतायत. त्यासाठी त्यांनी मालवणला पूर्वास्पृश्यांची परिषद घेतली आहे. त्या परिषदेमध्ये जानवी वाटलेली आहेत. त्यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 300 मंदिरांमध्ये फिरून अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अनेकदा आपल्याला असं वाटतं 1931 साली साकार झालेलं पतित पावन मंदिर हे सावरकरांनी पूर्वास्पृश्य समाजाच्या लोकांसाठी खुलं केलेलं एकमेव मंदिर आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. भागोजी किरांसारखा माणूस, जो भागोजी कीर मुंबईमधला एक प्रतिष्ठित व्यवसायी आहे, त्याला सुद्धा त्याच्या आराध्याला म्हणजे भगवान शंकराला पूजण्यासाठी मुंबईतलं शिवालय उपलब्ध करून द्यायला तुमच्या माझ्या सनातनी समाजातली माणसं तयार नाहीत. त्याला रत्नागिरीला यावं लागतं आणि भागेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःची उपासना करावी लागते. सावरकर त्यांना प्रश्न विचारतात की तुमच्या अवस्था, सनातन्यांवर राग आहे तुमचा त्यासाठी, पण भागोजी तुमच्यापेक्षाही खालचं आयुष्य जगणाऱ्या माणसांची जी आस आहे ना देवाचं दर्शन घ्यायची, ती कोण पूर्ण करणार? स्वातंत्र्यवीरांना तहान लागलेली आहे. हिंदू उपहारगृह काढतात ते. म्हणजे भागोजी किरांनी ज्या वेळेला पतित पावन मंदिर बांधायचं ठरवलं, त्याआधी त्या भागेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला पूर्वास्पृश्य इसमांच्या हाताने पूजा झाली, त्यावेळेला सावरकरांनी जे गीत लिहिलेलं आहे, म्हणतात असं की 50 वर्षाची काया पाण्याची शिक्षा सुद्धा ज्याला थिजवू शकली नाही, आता 50 वर्षाचं आयुष्य मला काळ कोठडीमध्ये घालवायचं आहे हे कळल्यानंतर सुद्धा ज्याच्या डोळ्यामध्ये पाण्याचा टिपूस आला नाही, जो हल्ला नाही, जो हरला नाही, तो हा क्रांतीवीर मला देवाचं दर्शन घेऊ द्या, मला देवाचं दर्शन घेऊ द्या म्हणणाऱ्या, एका अर्थानं आक्रंदन करणाऱ्या त्या आपल्या समाजातल्या
बदलत भावनांच्या प्रगटीकरण करताना कागद आसवांनी भिजवून टाकतोय. जो तुम्हीच करा दिन रात मळ काढीत मळले हात. तुमचा मळ सावरता सावरता आमचे हात मळून गेले. रे बाबांनो, आम्हाला कल्पना आहे की आमचे मळलेले हात तुमच्या देवाला लागलेले चालणार नाही. पण हा देव जसा तुमचा आहे ना, तसा हा देव आमचा सुद्धा आहे. आम्हाला फक्त एवढं हवंय, मला देवाचं दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवाच मजला पाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. जो तुम्हीच करा दिन रात मग काढीत मळले हात. म्हणूनच विमल हृदयात हृदय त्या वाहू द्या. आम्हाला हाताने नाही अर्पण करायचं तुमच्या देवाला काही, आम्हाला आमचं हृदय तेवढं त्याला अर्पण करायचं आहे. ही आर्त साध तुमच्या समाजातला गावकुसाच्या बाहेरचा माणूस घालतोय, युगायुग घालतोय. तुमचा माझा समाज त्याचं आक्रंदन समजून घ्यायला तयार नाही. त्याचं आक्रंदन विनायक दामोदर सावरकर समजून घेत आहे. जोहार मायबाप जोहार, आलो तुमच्या उराच्या दुःखाला वेचायला निघालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. खरं तर काय हवं होतं त्या समाजाला? माणूस म्हणून जगण्याची एक छोटीशी आस तेवढी. पण समाजातली पूर्वोच्चाही तीही त्याला जेव्हा द्यायला तयार नाही, तेव्हा सावरकर बंड करतायत, सामाजिक बंड. सोपानदेव चौधरींची अप्रतिम कविता आहे. स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीमध्ये जे कार्य केलं, त्या कार्याचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर कविता आपल्याला समजून घ्यावी लागेल. या कवितेमध्ये चोखा नावाचा महार पायरीवर उभा आहे देवाच्या दाराच्या. त्याला देवात जायचंय, त्याला कोणी जाऊ देत नाही. त्याच्या बाजूनी एक ब्राह्मण त्या मंदिरात शिरतोय. त्या ब्राह्मणाला तो वर्णन करतोय, म्हणे दादा तुम्ही फार भाग्यवान, तुम्ही ब्राह्मण, मी असेही नाही. दादा तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण तुम्ही जातीनं ब्राह्मण आहात. मी ही नदीन आहे. म्हणे दादा तुम्ही फार भाग्यवान, तुम्ही ब्राह्मण, मी असे ही नदीन. अभाग्याची या विनंती तुम्हाला प्रभू कंठी हा हार एक घाला. एवढी फक्त विनंती आहे की माझ्या प्रभूच्या गळ्यामध्ये हा जो मी हार देतोय ना, तुळशीच्या मायेचा, हा हार तेवढा घाला. हार चोख्याचा वदा हेच बोल, पुजारी जरी केरात टाकतील. सोपानदेव फार प्रतिम वर्णन करतात. ते पुढे म्हणतात, कापराची ही ज्योत लावून या राख हृदयाची वहा रामराया. मला माहिती आहे माझा हा हार घेऊन तुम्ही जाणार नाही. तुम्ही गेलात तरी पुजारी त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याशिवाय राहणार नाही. हरकत नाही, तो तसा टाकला गेला तरी हरकत नाही. पण माझ्या हृदयामध्ये जो कापूर जळतोय ना, या माझ्या परमेश्वरासाठी, तो माझ्या हृदयाचा कापूर तरी माझ्या परमेश्वराच्या पायाशी अर्पण कराल. सोपानदेव आमच्या सामाजिक परिस्थितीच्या या विदारकतेवर भाष्य करताना कवितेच्या अंताला एक प्रश्न विचारतायत मित्र. ते म्हणतात, कितीक पापी जन मंदिरात येती, लोक लज्जेस्तव राम नाम घेती. तुझ्या भेटीची आस जयाभारी, खरा ब्राह्मण तळमळे रे तुझी आधारी. खरा ब्राह्मण तळमळे रे तुझी आधारी. ज्यांना खरोखर भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे, त्यासाठीची एक तहान सावरकरांना लागलेली आहे. त्यांनी निघावं आपल्या पूर्वस्पृश्य एखाद्या बांधवाला सोबत घेऊन, एखाद्या अण्णासाहेबांच्या, सनातनी अण्णासाहेबांच्या घरात जावं, पाळण्यावर बसावं आणि अण्णासाहेबांना आवाज द्यावा, अण्णा मला तहान लागली आहे, अन्न पाणी यायला आज जावेत. सावरकरांनी त्यांना थांबावं आणि सांगावं, अण्णा नकोय तुमच्या हातचं पाणी मला, हा माझा बंधू आलाय ना, जा रे रामा, अण्णांच्या विहिरीवर जा, त्या विहिरीचं पाणी काढ. त्या पूर्वास्पृश्य बांधवांनी थोडस बिचकत दचकतच, पण तातारावांचं बळ पाठीशी असल्यामुळे विहिरीचं पाणी काढावं. ते पाणी घटघट घटघट तात्यारावांनी प्यावं, त्या पूर्वास्पृश्य बंधूलाही प्यायला द्यावावं आणि अण्णा साहेबांनाही ते जाणीवपूर्वक ते पाणी प्यायला द्यावं. तात्यांच्या प्रभावापुढे अण्णासाहेबांनी ते पाणी प्यावं. एकेका माणसाला अशा पद्धतीने जोडत स्पर्शबंदी तोडतायत. तहान लागली आहे सावरकरांना, एक तहान समरसतेची तहान आहे. ही समता ना ओठावरती बंधुत्वाची हृदय ज्योती, पहा पहारे फाडून छाती, फिटेल सारी शंका रे, आम्ही हिंदू ही तर आमुची स्वाभाविक ललकारी रे.
राष्ट्रभक्तीची विराट शक्ती प्रगटे. हिला घटक सोबत आणला पाहिजे. त्यासाठी स्पर्शबंदीवर आभार करतायत, त्यासाठी सहभोजन घालतायत, त्यासाठी कार्यक्रम आयोजित करतायत. पहिला हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम होता पतित पावन मंदिराच्याच आवारामध्ये, त्याला फक्त 5 महिला उपस्थित होत्या. 10 वर्षानंतर जो कार्यक्रम झाला त्याला पूर्वास्पृश्य आणि सवर्ण अशा मिळून 500 उपस्थित होत्या, अशी नोंद आहे. सावरकर आपल्या अखंड चालणाऱ्या कार्यामध्ये स्पर्शबंदी तोडतायत. लहान मुलांच्या शाळांमध्ये जाऊन सरकारने त्यावेळेला जो हुकूम काढलेला होता की सर्व मुलांना सरमिसळ बसवायचं, जात-पात न बघता सगळ्या मुलांना एकत्र बसवायचं, पण सनातन्यांच्या दबावामुळे स्थानिक प्रशासनाने तो हुकूम केराच्या टोपलीत टाकलेला. सावरकर त्याचं पालन करायला लावतायत. आज वाटून आश्चर्य वाटतं, पण डॉक्टर कांबळ्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की हा एकटा माणूस त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 178 शाळांमधून त्यावेळेच्या फिरतोय. आणि त्या शाळांमधून फिरत असताना सगळी मुलं एकत्र कशी बसतील, जात पात तोडून या अंकुरणाऱ्या बालमनांमध्ये सामाजिक समरसतेचा एक स्वाभाविक भाव कसा उत्पन्न होईल त्याचा प्रयत्न करतोय. सावरकर सहभोजन घालतायत. एक मोठं काम सावरकर त्या ठिकाणी घडवून आणतायत. सावरकरांनी अतिशय मूलगामी स्वरूपामध्ये हिंदू धर्माची आणि त्याच्या प्रश्नांची चिकित्सा केली. आणि मी आपल्याला जसं म्हणालो की त्या मंथनातून प्राप्त झालेलं नवनीत म्हणजे त्यांचं रत्नागिरीचं कार्य आहे. हिंदू समाजाला घडवायचं जर असेल तर पहिल्यांदा हिंदू समाजाला हा लागलेला जो रोग आहे, जातीयतेचा रोग आहे, अस्पृश्यतेचा रोग आहे, सप्तबंदींचा रोग आहे, त्याचं समूळ निर्मूलन करावं लागेल. या भूमिकेतून 1924 साली सावरकर आपल्या कार्याला रत्नागिरीला सुरुवात करतायत. लक्षात घ्या, सावरकरांच्या अन्य सर्व कामांची जेवढी चर्चा होते तेवढी सावरकरांच्या रत्नागिरीतल्या कार्याची मात्र होत नाही. याचं कारण असं आहे की ज्या काही हितसंबंधींना हिंदुत्व म्हणजे संकीर्णता, हिंदुत्व म्हणजे गतानुगतिकता, हिंदुत्वाला कोणताही सामाजिक आशय नाही अशा पद्धतीचं प्रतिपादन करणं सोयीचं जात असतं, त्यांच्यासाठी सावरकरांचं हे कार्य, रत्नागिरीमध्ये केलेलं कार्य, अद्भुत स्वरूपाचं कार्य, अतिशय व्यापक आणि मोठं कार्य, हे नेहमी सलणारं असतं. स्वातंत्र्यवीरांनी एक सैद्धांतिक मांडणी पहिल्यांदा केली. त्यांनी जाती व्यवस्थेवर प्रहार केला. ज्या जातीला धर्माचा आधार आहे असं सांगून सनातनी तिचं स्तोम माजवत होते. सावरकरांचे सगळे जात्युच्छेदक निबंध आपण वाचा. सावरकर अगदी तर्कशुद्ध पद्धतीने या गृहीतकांवर सर्वात पहिल्यांदा आक्रमण करतायत. ते सांगतायत की अरे, ज्या जात नावाला अनुवंशाशी तुम्ही जोडता आणि त्याच्या आधारे ती एक सामाजिक व्यवस्था म्हणून तिचं समर्थन करता, 5000 वर्षाच्या आमच्या इतिहासामध्ये कोणतीही जात खऱ्या अर्थानं ती एक जात शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलेली नाहीच आहे. सगळ्या जातींचा संकर झालेला आहे. 5000 वर्षापूर्वी आलेलं चातुर्वर्ण हे सुद्धा गुणकर्म विभागशा होतं. 5000 वर्षानंतर त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आज जात जर अस्तित्वात असेल तर ती एकच आहे आणि ती म्हणजे हिंदू नावाची जात आहे. आम्ही सगळेजण हिंदू आहोत, आम्ही सगळेजण हिंदू म्हणून एक आहोत. या शब्दांमध्ये सावरकर जाती व्यवस्थेवर प्रहार करतायत. त्यासाठी पुरोहितशाहीवर प्रहार करतायत, त्यासाठी भटशाहीवर प्रहार करतायत. एक सैद्धांतिक भूमिका जात्युच्छेदक निबंधांमधून मांडतायत. आज आपल्याला ऐकून गंमत वाटेल, पण सावरकरांनी त्यावेळेला ते सांगितलं की 5000 वर्षाच्या प्रवासामध्ये जिथे अनुलोम विवाह झाले आहेत, प्रतिलोम विवाह झालेले आहेत, त्या ठिकाणी जात नावाची व्यवस्था अस्तित्वात आणि संशोधनांवरून झालेला आहे. डीएनएचा सिद्धांत आपल्याला अद्यतन काळामध्ये वैज्ञानिक आधारावर हे समजावून सांगतोय की एखादा मनुष्य जो असतो त्या मनुष्याचे पेशीगत 2 स्वरूपाचे डीएनए असतात. एक न्यूक्लिअर डीएनए जो आई वडिलांच्या संमिश्रातून मानसाला गुण किंवा अवगुण देत असतो,
आणि दुसरा जो मायक्रोकॉन्ड्रियल डीएनए असतो तो आईकडून आपल्याला वारसाच्या स्वरूपात प्राप्त होत असतो. हा डीएनए असा असतो की जो फक्त आईकडून आईकडे म्हणजे मुलीकडे जात असतो. म्हणजे जगत असताना माझ्या आईकडून तो माझ्या बहिणीकडे गेलेला आहे, माझ्या बहिणीकडून तिच्या तो मुलीकडे जाणार आहे, माझी जी पत्नी आहे तिला तो तिच्या आईकडून मिळालेला आहे. कोणत्याही स्वरूपाचा बदल न होणारा हा डीएनए असा पिढ्यानपिढ्या संक्रमित होत असतो. अद्यतन विज्ञानाने सिद्ध केलेलं संशोधनात आपल्याला असं सांगतं की हा डीएनए भारतीय उपखंडात राहणाऱ्या सर्व लोकांचा समान आहे, सारखा आहे. याचा दुसरा व्यावहारिक भाषेतला अर्थ असा की भारतीय उपखंडात राहणारी तुम्ही आणि आम्ही सगळी माणसं ही एका आईची लेकरं आहोत. आपलं सगळ्यांचं मातृत्व एक आहे. जेव्हा सगळ्यांची आई असते तेव्हा कोणती जात, कोणता संप्रदाय आणि कोणते त्याच्या आधारावर असणारे अनुवंशाधारित सावरकर हेच वेगळ्या भाषेमध्ये त्यावेळेला सांगतायत. आणि त्यासाठी विज्ञाननिष्ठतेचा पुरस्कार करतायत. म्हणजे दोन अंगाने त्यांच्या सामाजिक कार्याची पूर्वपीठिका तयार होते. सामाजिक कार्याचं जे वैचारिक अधिष्ठान आहे त्याचा एक पक्ष जात नावाच्या संस्थेवरचं अतिशय तर्कशुद्ध असं आक्रमण, आणि दुसरं वेगवेगळ्या रूढी परंपरांमध्ये जखडून असलेला जो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला विज्ञाननिष्ठतेचं पाथेय ते देत आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध जर आपण वाचले तर आजही थक्क होऊन जातो. काळाच्या कितीतरी पलीकडे जाऊन विचार मांडणारे स्वातंत्र्य सावरकर आहेत. त्यांचा 2 संस्कृती 2 शब्द निबंध प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ते सांगतात की त्यांच्याकडे 2 शब्द आहेत अप टू डेट. ज्या अप टू डेट या शब्दाच्या आधारावर त्यांनी सगळ्या जगावर राज्य केलं, आणि आम्ही मात्र 2 शब्दांना पकडून राहिलो, जे 2 शब्द श्रुती स्मृती पुराणोक्त आहेत. ज्योतिष्याचा, वास्तुशास्त्राचा अवास्तव सोम माजवणाऱ्यांना सावरकर रोकडा प्रश्न विचारतात विज्ञाननिष्ठ हिंदू निबंधांमध्ये. ते असं म्हणतात ज्या निर्मितीमध्ये एकाही भट किंवा पुरोहिताने एकाही मंत्राचं उच्चारण केलेलं नाही, ती ब्रिटनची पार्लमेंट असो किंवा अमेरिकेचं व्हाईट हाऊस असो, त्या सगळ्या जगावर राज्य करताय. परंतु 100 ब्राह्मणांनी एकत्र येऊन 108 दिवस अनुष्ठान केलेला शनिवार पाडा मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये लयाला जातोय. सावरकर कंदिलाची आरती घेतात. ते म्हणतात की मुळात शनी हा अवकाशातला एक ग्रह तेवढा, फार तर अवकाशामध्ये प्रकाश देणारा एक प्रकाशपुंज समजूयात आपण त्याला. परंतु अवकाशात फिरणाऱ्या शनीवर तुम्ही शनी महात्म्य लिहिता, त्याची आरती रचता. मग माझ्या घरामध्ये माझ्या घरातला अंधार दूर करणाऱ्या कंदिलाची आरती मी का लिहू नये? एकावर एक प्रश्न उपस्थित करत या समाजाला खडबडून जागं करण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि हे प्रयत्न करताना लक्षात घ्या, हे सगळे प्रयत्न केवळ बोल घेवडे नाहीत. हे प्रयत्न केवळ लेखांमधून मांडण्यापुरते नाहीत. हे प्रयत्न केवळ समाजाला आपण काहीतरी उपदेश केला पाहिजे यासाठी नाही. सावरकरांनी जे एका ठिकाणी लिहिलंय ते असं म्हणतात, वृत्तपत्रे, मासिका, परिषदा, उत्सव यातील सारे लिखाण आणि चर्चा पहा, योजना, मनोरथे आणि परोपदेशे पांडित्य यांनीच भरलेल्या. काय काय केलं पाहिजे याची टिपणवार टिपणे लाखावरी पुन्हा पुन्हा तेच ते दळलेले. सावरकरांना केवळ पुस्तकी प्रबोधन मंजूर नाही. आपण हे जे सगळं सांगतोय याला प्रत्यक्षात आणण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये या सामाजिक सुधारणांचं एक पर्व सुरू केलं. ज्या सप्तबंद्यांनी तुमचा माझा देश जखडलेला होता. स्पर्शबंदी असेल, रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल, वेदोक्त बंदी असेल, व्यवसाय बंदी असेल, शुद्धीबंदी असेल, सिंधुबंदी असेल, अतिशय वेडगळ आणि चुकीच्या कल्पनांनी या 7 बंदींच्या आडोशाने हिंदू समाज विकल होत होता, शबल होत होता, त्याचे तुकडे पडत होते. आपल्या घरातल्या देवार्चनामध्ये प्राण्यांच्या मलमूत्रांना स्थान देणारी माणसं त्यांच्या सारख्या जिवंत स्वामी विवेकानंदांसारख्या एका महामानवाला तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना उद्वेगाने म्हणावं लागलं केरळमध्ये फिरत असताना
की हे तर सनातन्यांचं पागलांचं घर आहे, हा पागलखाना आहे. अशा पद्धतीची एक अतिशय विदारक अवस्था तुमच्या माझ्या समाजाने गाठलेली आहे. जात नावाचं एक थैमान तुमच्या माझ्या हिंदू राष्ट्राला, तुमच्या माझ्या हिंदू समाजाला पूर्णपणे गिळंकृत करतायत. आणि या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सुधारणांचं पर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानामध्ये साकार केलं. काय काय नाही केलं होतं, अद्भुत आहे. आज जर आपण ते सगळं वाचतो तेव्हा असं वाटतं की एकीकडे शासनाने सगळे निर्बंध लादलेले असताना कोणत्याही पद्धतीच्या राजकीय स्वरूपाच्या कार्यात तुम्हाला सहभागी होता येणार नाही, तुम्हाला रत्नागिरी सोडता येणार नाही, तुम्हाला कोणतेही राजकीय भाष्य सुद्धा करता येणार नाही. ज्या मातृभूमीच्या स्वतंत्रतेच्या अनिवार्य आसेनी स्वातंत्र्य हिंदुस्थानात परत होते, पण ते कार्य करण्याची पुसटशीही संधी न मिळता पुन्हा एका अर्थानं 14 वर्षाच्या या विजनवासात, अज्ञातवासात त्यांना जावं लागलं. तुमच्या माझ्यासारखा कोणीही असता तर विकल झाला असता, खचून गेला असता, कोलमडला असता. पण ठीक आहे, नियतीच्या मनात जर हे असेल, माझ्या हातून हेच कार्य घडावं अशी जर नियतीची योजना असेल, तर याही परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून सामाजिक समरसतेचा हा अमृतकुंभ मी समाजापर्यंत आणेन, यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि प्रयत्नांची व्याप्ती कशी आहे, स्वातंत्र्यवीरांनी निघावं. शिरगावची पहिली सभा, गुरुवांचं एक मंदिर, त्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी तात्याराव जातात आणि त्या ठिकाणी आपली मतं मांडतात गुरव समाजाच्या सगळ्या लोकांसमोर, की या मंदिरामध्ये ज्यांना आपण पूर्वास्पृश्य म्हणतो अशा माझ्या बांधवांना सुद्धा प्रवेश दिला पाहिजे. विठ्ठल मंदिरामध्ये आंदोलन करतात. सनातन्यांना पटवून देण्यासाठी भाषणांची मालिका आयोजित त्यांनी केली. हा समाज जो आहे हा दुपेढी आहे, बहुपेढी आहे. गांजलेले शोषित असलेली माणसं जशी आहेत, ज्या माणसांना आत्मसन्मान आणि आत्मभान द्यायचा आहे, त्यांच्यातला स्वाभिमान जागृत करायचा आहे. तुम्ही माझ्या हिंदू समाजाचे अविभाज्य घटक आहात, अस्पृश्यतेला धर्मात कुठेही थारा नाही, स्थान नाही, या जाणीवा त्यांच्यामध्ये उत्पन्न करायच्यात. आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींचं पालन करणाऱ्या सनातनी समाजाला सुद्धा त्याच्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे. जे सुधारक असतात त्यांना फक्त मोडण्यामध्ये रस नसतो. सावरकर संवाद साधतायत, आलात तर सोबत, विरोधाल तर विरोधून, अशा पद्धतीची भूमिका राजकारणात घेणारे सावरकर समाजकारणातही तेच करतायत. त्यासाठी त्यांनी मालवणला पूर्वास्पृश्यांची परिषद घेतली आहे. त्या परिषदेमध्ये जाणवी वाटलेली आहेत. त्यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 300 मंदिरांमध्ये फिरून अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अनेकदा आपल्याला असं वाटतं 1931 साली साकार झालेलं पतित पावन मंदिर हे सावरकरांनी पूर्वास्पृश्य समाजाच्या लोकांसाठी खुलं केलेलं एकमेव मंदिर आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. भागोजी किरांसारखा माणूस, जो भागोजी कीर मुंबईमधला एक प्रतिष्ठित व्यवसायी आहे, त्याला सुद्धा त्याच्या आराध्याला म्हणजे भगवान शंकराला पूजण्यासाठी मुंबईतलं शिवालय उपलब्ध करून द्यायला तुमच्या माझ्या सनातनी समाजातली माणसं तयार नाहीत. त्याला रत्नागिरीला यावं लागतं आणि भागेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःची उपासना करावी लागते. सावरकर त्यांना प्रश्न विचारतात की तुमच्या अवस्था, सनातन्यांवर राग आहे तुमचा त्यासाठी, पण भागोजी तुमच्यापेक्षाही खालचं आयुष्य जगणाऱ्या माणसांची जी आस आहे ना देवाचं दर्शन घ्यायची, ती कोण पूर्ण करणार? स्वातंत्र्यवीरांना तहान लागलेली आहे. हिंदू उपहारगृह काढतात ते. म्हणजे भागोजी किरांनी ज्या वेळेला पतित पावन मंदिर बांधायचं ठरवलं, त्याआधी त्या भागेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला पूर्वास्पृश्य इसमांच्या हाताने पूजा झाली, त्यावेळेला सावरकरांनी जे गीत लिहिलेलं आहे, म्हणतात असं की 50 वर्षाची काया पाण्याची शिक्षा सुद्धा ज्याला थिजवू शकली नाही, आता 50 वर्षाचं आयुष्य मला काळ कोठडीमध्ये घालवायचं आहे हे कळल्यानंतर सुद्धा ज्याच्या डोळ्यामध्ये पाण्याचा टिपूस आला नाही, जो हल्ला नाही, जो हरला नाही, तो हा क्रांतीवीर मला देवाचं दर्शन घेऊ द्या, मला देवाचं दर्शन घेऊ द्या म्हणणाऱ्या, एका अर्थानं आक्रंदन करणाऱ्या त्या आपल्या समाजातल्या बदलत भावनांच्या प्रगटीकरण करताना कागद आसवांनी भिजवून टाकतोय. जो तुम्हीच करा दिन रात, मळ काढीत मळले हात. तुमचा मळ सावरता सावरता आमचे हात मळून गेले. रे बाबांनो, आम्हाला कल्पना आहे की आमचे मळलेले हात तुमच्या देवाला लागलेले चालणार नाही. पण हा देव जसा तुमचा आहे ना,
तसा हा देव आमचा सुद्धा आहे. आम्हाला फक्त एवढं हवंय, मला देवाचं दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवाचं मजला पाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. जो तुम्हीच करा दिन रात, मग काढीत मळले हात, म्हणूनच विमल हृदयात हृदय त्या वाहू द्या. आम्हाला हाताने नाही अर्पण करायचं तुमच्या देवाला काही, आम्हाला आमचं हृदय तेवढं त्याला अर्पण करायचं आहे. ही आर्त साध तुमच्या समाजातला गावकुसाच्या बाहेरचा माणूस घालतोय, युगायुग घालतोय. तुमचा माझा समाज त्याचं आक्रंदन समजून घ्यायला तयार नाही. त्याचं आक्रंदन विनायक दामोदर सावरकर समजून घेत आहे. जोहार मायबाप जोहार, आलो तुमच्या वादाच्या दुःखाला वेचायला निघालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. खरं तर काय हवं होतं त्या समाजाला? माणूस म्हणून जगण्याची एक छोटीशी आस तेवढी. पण समाजातली पूर्वोच्चाही तीही त्याला जेव्हा द्यायला तयार नाही, तेव्हा सावरकर बंड करतायत, सामाजिक बंड. सोपानदेव चौधरींची अप्रतिम कविता आहे. स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीमध्ये जे कार्य केलं, त्या कार्याचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर कविता आपल्याला समजून घ्यावी लागेल. या कवितेमध्ये चोखा नावाचा महार पायरीवर उभा आहे देवाच्या दाराच्या. त्याला देवात जायचंय, त्याला कोणी जाऊ देत नाही. त्याच्या बाजूनी एक ब्राह्मण त्या मंदिरात शिरतोय. त्या ब्राह्मणाला तो वर्णन करतोय, म्हणे दादा तुम्ही फार भाग्यवान, तुम्ही ब्राह्मण, मी असेही नाही. दादा तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण तुम्ही जातीनं ब्राह्मण आहात. मी हीन दीन आहे. म्हणे दादा तुम्ही फार भाग्यवान, तुम्ही ब्राह्मण, मी असे हीन दीन. अभाग्याची या विनंती तुम्हाला प्रभू कंठी हा हार एक घाला. एवढी फक्त विनंती आहे की माझ्या प्रभूच्या गळ्यामध्ये हा जो मी हार देतोय ना, तुळशीच्या मायेचा, हा हार तेवढा घाला. हार चोख्याचा वदा हेच बोल, पुजारी जरी केरात टाकतील. सोपानदेव फार प्रतिम वर्णन करतात. ते पुढे म्हणतात, कापराची ही ज्योत लावून या राख हृदयाची वहा रामराया. मला माहिती आहे माझा हा हार घेऊन तुम्ही जाणार नाही. तुम्ही गेलात तरी पुजारी त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याशिवाय राहणार नाही. हरकत नाही, तो तसा टाकला गेला तरी हरकत नाही. पण माझ्या हृदयामध्ये जो कापूर जळतोय ना, या माझ्या परमेश्वरासाठी, तो माझ्या हृदयाचा कापूर तरी माझ्या परमेश्वराच्या पायाशी अर्पण कराल. सोपानदेव आमच्या सामाजिक परिस्थितीच्या या विदारकतेवर भाष्य करताना कवितेच्या अंताला एक प्रश्न विचारतायत मित्र. ते म्हणतात, कितीक पापी जन मंदिरात येती, लोक लज्जेस्तव राम नाम घेती. तुझ्या भेटीची आस जयाभारी, खरा ब्राह्मण तळमळे रे तुझी आधारी. खरा ब्राह्मण तळमळे रे तुझी आधारी. ज्यांना खरोखर भगवंताच्या दर्शनाची आस लागली आहे, त्यासाठीची एक तहान सावरकरांना लागलेली आहे. त्यांनी निघावं आपल्या पूर्वस्पृश्य एखाद्या बांधवाला सोबत घेऊन, एखाद्या अण्णासाहेबांच्या, सनातनी अण्णासाहेबांच्या घरात जावं, पाळण्यावर बसावं आणि अण्णासाहेबांना आवाज द्यावा, अण्णा मला तहान लागली आहे, अण्णा पाणी यायला आज जावेत. सावरकरांनी त्यांना थांबावं आणि सांगावं, अण्णा नकोय तुमच्या आजचं पाणी मला, हा माझा बंधू आलाय ना, जा रे रामा, अण्णांच्या विहिरीवर जा, त्या विहिरीचं पाणी काढ. त्या पूर्वास्पृश्य बांधवांनी थोडस बिचकत दचकतच, पण तातारावांचं बळ पाठीशी असल्यामुळे विहिरीचं पाणी काढावं. ते पाणी घटघट घटघट तात्यारावांनी प्यावं, त्या पूर्वास्पृश्य बंधूलाही प्यायला द्यावावं आणि अण्णा साहेबांनाही ते जाणीवपूर्वक ते पाणी प्यायला द्यावं. तात्यांच्या प्रभावापुढे अण्णासाहेबांनी ते पाणी प्यावं. एकेका माणसाला अशा पद्धतीने जोडत स्पर्शबंदी तोडतायत. तहान लागली आहे सावरकरांना, एक तहान समरसतेची तहान आहे. ही समताना ओठावरती बंधुत्वाची हृदय ज्योती, पहा पहा रे फाडून छाती, फिटेल सारी शंका रे, आम्ही हिंदू ही तर आमुची स्वाभाविक ललकारी रे, राष्ट्रभक्तीची विराट शक्ती प्रगटे. हिला घटक सोबत आणला पाहिजे, त्यासाठी स्पर्शबंदीवर आभार करतायत, त्यासाठी सहभोजन घालतायत, त्यासाठी कार्यक्रम आयोजित करतायत. पहिला हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम होता,
पतित पावन मंदिराच्याच आवारामध्ये त्याला फक्त 5 महिला उपस्थित होत्या. 10 वर्षानंतर जो कार्यक्रम झाला त्याला पूर्वास्पृश्य आणि सवर्ण अशा मिळून 500 उपस्थित होत्या अशी नोंद आहे. सावरकर आपल्या अखंड चालणाऱ्या कार्यामध्ये स्पर्शबंदी तोडतायत. लहान मुलांच्या शाळांमध्ये जाऊन सरकारने त्यावेळेला जो हुकूम काढलेला होता की सर्व मुलांना सरमिसळ बसवायचं, जात-पात न बघता सगळ्या मुलांना एकत्र बसवायचं, पण सनातन्यांच्या दबावामुळे स्थानिक प्रशासनाने तो हुकूम केराच्या टोपलीत टाकलेला. सावरकर त्याचं पालन करायला लावतायत. आज वाटून आश्चर्य वाटतं, पण डॉक्टर कांबळ्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की हा एकटा माणूस त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 178 शाळांमधून त्यावेळेच्या फिरतोय. आणि त्या शाळांमधून फिरत असताना सगळी मुलं एकत्र कशी बसतील, जात पात तोडून या अंकुरणाऱ्या बालमनांमध्ये सामाजिक समरसतेचा एक स्वाभाविक भाव कसा उत्पन्न होईल त्याचा प्रयत्न करतोय. सावरकर सहभोजन घालतायत. एक मोठं काम सावरकर त्या ठिकाणी घडवून आणतायत. उच्च नीचता तणजावे धगधग त्या कर्तृत्वाने समाज तुटली हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया, धरती नभ आकाश ही भारू प्राणपणाला लावूया. काय काय प्रयत्न नाही केले आहेत. आज जेव्हा आपण आठवणी वाचतो ना तेव्हा थक्क होऊन जातो. सावरकरांचे एक सहकारी आहेत अनंत गद्रे, त्यांचं नाव. हिंदुत्ववादी चळवळीने सामाजिक आशयाच्या पार्श्वभूमीवर काय काय केलंय त्याच्या कथा आता खरोखर प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. सावरकरांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी किती मंडळी कामाला लागली. धाकरस नावाच्या ग्रहस्थाचं सावरकरांनी धर्म परिवर्तन केलं, घर वापसी केली. म्हणजे या सप्तबंदींपैकी शुद्धीबंदींनी आपलं किती नुकसान केलंय ते सावरकर समजावून सांगतायत. पुढे जाऊन त्यांनी जी 6 सोनेरी पाने लिहिली त्या 6 सोनेरी पानांमध्ये सुद्धा आपल्याकडे शुद्धी होती, धर्मसंमत होती. मधल्या काळामध्ये ती पद्धत बंद पडली आणि त्यामुळे समाजाचं नुकसान यासाठी असंख्य दाखले ते देत आहेत. पण केवळ दाखले सांगून किंवा लिहून सावरकर थांबत नाहीत. असंख्य लोकांची घरवापसी ते घडवून आणतायत. असंख्य लोकांची घरवापसी घडवून आणतायत. लिमयांना त्यांनी अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी करावं आणि मग लिमयांकडे वडील गेल्यानंतर कोणीही ब्रह्मवृंदांनी जाऊ नये. श्राद्धाच्या कर्मासाठी तुमच्या माझ्या विनायक दामोदर सावरकरांनी श्राद्धाचं कर्म सुद्धा पूर्वास्पृश्य समाजातल्या बांधवांना शिकवावं. पतित पावन मंदिरात त्यांनी तो प्रयोग केलाच. पूर्वास्पृश्य समाजातले पुजारी त्यांनी घेतले. मला संदर्भ आठवतो 2017 मध्ये ज्या केरळला पागलखाना म्हटलेलं होतं विवेकानंदांनी, त्या केरळमध्ये एका मोठ्या धार्मिक संस्थानाने आपल्या मंदिर शृंखलांमध्ये दलित समाजाच्या 5 पुरोहितांची नेमणूक केली. हिंदू समाजाच्या दृष्टीने अतिशय क्रांतिकारी हा निर्णय होता. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाचा संदर्भ आठवतो ज्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की या हिंदू समाजाला खरोखर एकरस करायचा असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा भिक्षुकीच्या कार्यामध्ये असणारा एका जातीचा जो विशेषाधिकार आहे त्याला मोडलं पाहिजे. आणि आंबेडकरांनी त्यावेळेला केलेली सूचना आहे. डॉक्टर वि स जोगांचं 2 उत्तुंग महापुरुष नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये हा संदर्भ दिसतो. सावरकर आंबेडकर असं म्हणतायत की सरकारने परीक्षा घ्यावी, परीक्षेच्या आधारावर, गुणवत्तेच्या आधारावर सर्व जमातीच्या लोकांना या भिक्षुक पदासाठी प्रयत्न करायला प्रोत्साहन द्यावं. गुणवत्तेच्याच आधारावर त्यांचं पुरोहित म्हणून नियुक्ती आणि निवड करावीत. जेव्हा अशा पद्धतीने सर्व जातींची मंडळी पुरोहित होतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं हिंदू समाजाची एकरसता साधल्या जाणार आहे. आंबेडकर जे सांगतायत, जी अपेक्षा व्यक्त करतायत, लक्षात घ्या सावरकर रत्नागिरीमध्ये ते सगळं प्रत्यक्ष घडवून आणतायत. लिमयांच्या घरी दामले जातात श्राद्ध करायला आणि त्यांच्यासोबत जाणारे 2 पूर्वास्पृश्य समाजातले बंधू. फार मोठं कार्य रत्नागिरीमध्ये सावरकर घडवतायत.
असं कार्य, जे कार्य बघून महर्षी शिंद्यांना म्हणावं असं वाटलं की माझं पुढचं संबंध आयुष्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळावं. हा माणूस जर या स्थानबद्धतेतून सुटला आणि संबंध देशवर याला करायची मुभा करण्याची संधी मिळाली तर हिंदू समाजामध्ये अस्पृश्यता नावाचा रोग शिल्लक राहणार नाही. मालवणला त्यांनी सर्व जातीच्या मुलांचं जे उपनयन घडवलं, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वैयक्तिक आयुष्यामध्ये मुंजी सारख्या धार्मिक परंपरा कर्मकांड यांच्या सावरकर विरोधात आहेत. स्वतःच्या मुलाचीही मुंज न करणारे विनायक दामोदर सावरकर पूर्वास्पृश्य समाजातल्या मुलांची मात्र मौंज घडवून आणतायत. वेदोक्त बंदी म्हणजे समाजातल्या काही विशिष्ट लोकांना वेद म्हणण्याचा अधिकार नाही, ही जी बेडी आहे ना, ही बेडी त्यांना तोडायची आहे. त्यासाठी मालवणची ती परिषद ती बघितली. माधवराव बागलांनी सत्यशोधक आहेत ते, आणि अवचित त्यांच्या तोंडून असे उद्गार निघाले, ते सहभोजन, ते सामूहिक हळदी कुंकाचे कार्यक्रम बघून वाटेल ते प्रयत्न करून सुद्धा मुंबई, पुण्यात किंवा कोल्हापुरात आम्हाला 5% जे साधलेलं नाहीये ते सावरकर इथे प्रत्यक्ष घडवून दाखवतायत. हा माणूस आज जर देशावर असता तर सगळा देश त्याला डोक्यावर घेऊन नाचला असता. बागल म्हणतायत पतित पावन दास असतील, चांभार समाजाचे तेव्हाचे नेते सोनवणे असतील, कोणाकोणाची साक्ष द्यायची. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत, हिंदू समाजाला लागणारा अस्पृश्यतेचा रोग जर नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा चातुर्वर्ण्यावर आपल्याला हल्ला करावा लागेल. चातुर्वर्ण हटल्याशिवाय हिंदू समाजामध्ये समता प्रस्थापित होणं शक्य नाही. हे ज्या फार कमी लोकांना पटलेलं आहे आणि पटल्यानंतर त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे जे आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक आहेत. आंबेडकर असतील, बागल असतील, कर्मवीर शिंदे असतील, पतित पावन दास असतील, या सगळ्या मोठ्या माणसांना सावरकरांच्या या रत्नागिरीतल्या प्रत्यक्ष कामाचं मोल कळलेलं आहे. सावरकर गदगदा हलवतायत हिंदू समाजाला, जागे व्हा, हे तोडा. तुम्ही आम्ही हिंदू, हिंदू बंधू बंधू तो महादेव पिता, चला आपुला तयाला बंधू. अरे कशाची जात, कशाचा जातीचा वृथा अहंकार. आपल्याला सांगितलंय की आपला पिता एक आहे, तो महादेव आहे. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकलाला ही एकच आई. हिंदू जाती आम्हाला तिला वंदू. तुम्ही आम्ही हिंदू बंधू बंधू, तो महादेव पिता तया चला बंधू. सावरकर हे जे कार्य करतायत, मी आपल्याला जसं सांगितलं, एक फळी तयार होते. अनंत गद्र्यांची आठवण मी इथे सांगितली पाहिजे, ज्यांना झुणका भाकर गद्रे म्हणायचे. कशासाठी? बघा हो, ज्या सत्यनारायणाची टिंगल केली सावरकरांनी, मी आपल्याला आधीही म्हणालो की हिंदू समाजाला जागवायचा असेल तर त्याच्यावर विज्ञाननिष्ठतेचे प्रहार केले पाहिजे. हे ज्यांच्या जीवित कार्याचं एक अधिष्ठान आणि त्यासाठी सगळ्या कुवृत्तींवर अतिशय निर्णायक प्रहार जे शब्दांमधून करतायत ते सावरकर. माझ्या मनात ती समरसता साकार झाली तर मी सत्यनारायणाचा सुद्धा नवस करायला तयार आहे असं बोलून जातात. समाजाला जे जे पचेल रुचेल, समाजाची जी जी आकलनाची क्षमता असेल त्या त्या क्षमतेप्रमाणे जायचं. मग सत्यनारायणासारखा, सामूहिक सत्यनारायणासारखा प्रयोग सुद्धा या जाती निर्मूलनासाठी ते करतायत, सहभोजनांसाठी घडवून आणतायत. गद्रे त्यांचे सहकारी ते म्हणाले की तात्याराव, हा मापातला शिरा करणं सगळ्यांना शक्य नाही. बरं, ज्यांना 2 वेळेला खायची भ्रांत आहे ना, त्यांनी कुठून आणायचं पावशेर ताजं तूप. त्याऐवजी झुणका भाकरीच्या नैवेद्याची प्रथा आपण चालू करू. काही शे सत्यनारायण झुणका भाकरीची या गद्र्यांनी घातली, त्यांना नावच पडलं झुणका भाकर गद्रे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम आपण ऐकतो ना. समाज मृत्यू हरणम, जाती द्वेष निवारण, हरिजन पादो दकम तीर्थम जठरे धारयाम्यहम, असं म्हणून सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर
अनंतराव गद्रे ज्यांनी पूजा केली ना, त्या हरिजन बंधूंच्या पायाचं तीर्थ द्यायचे. हा आमचा समाज आहे. हा आमचा समाज आमच्यासोबत आला पाहिजे, यासाठी पराकोटीचे प्रयत्न, पराकोटीची पराकाष्ठा सावरकर आणि त्यांचे सहकारी करतायत. त्याविरुद्ध खवळलेल्या सनातन्यांचा राग ते सहन करतायत. डॉक्टर आंबेडकरांनी 14 रुपयाचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाला समर्थन देणारं पत्रक काढतायत. नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहामध्ये सामील होण्यासाठी खुद्द आपल्या कनिष्ठ बंधूंना, नारायणरावांना पाठवतायत. नाशिकातल्या सर्व सनातन्यांसाठी पत्र लिहून आवाहन करतायत. नाशिकचा काळाराम मुका होऊ द्या, सगळ्यांशी मुका होऊ द्या. अखंड प्रयत्न फक्त आणि फक्त या सप्त बेड्यांची जी बंदी आहे तिला निखळून टाकण्यासाठी. अंदमानच्या कराल कारागृहामध्ये बंडींनी जखडलेले हात आणि पाय रत्नागिरीत मोकळे झाले आहेत ना, ते त्या बेडींनी तर मोकळे झाले, पण ही बेडी सुद्धा माझ्या समाजाची दूर झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. त्या प्रयत्नांची फलश्रुती काय आहे सांगू? वणीची सनातन्यांची सभा एक ठराव संपन्न करते आणि त्या ठरावामध्ये ते असं म्हणतायत की सगळ्या जुन्या धर्मग्रंथांवर वाटेल तशी टिप्पणी करणाऱ्या आणि धर्मब्राह्य अशा स्वरूपाच्या या समतेच्या कार्याला समोर नेणाऱ्या या विनायक दामोदर सावरकराला मृत्यूदंड ठोठावला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतोय. आज जर पेशवाई असती ना, तर मृत्यूदंड आम्ही साधा दिला नसता, हत्तीच्या पायी चिणून दिला असता. या सगळ्या सनातन्यांना सुद्धा सावरकरांनी रत्नागिरीच्या त्यांच्या त्या 14 वर्षाच्या काळामध्ये बदलवलेलं आहे. 80% सनातनी सावरकरांच्या या सामाजिक समरसतेच्या कार्याला पूरक झाले. त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या सगळ्या प्रयत्नांना साथ देणं सुरू केलं. हा एक इतिहास, समरसतेचा इतिहास घडला. रत्नागिरी पर्व संपल्यानंतर सावरकर ज्यावेळेला सक्रिय राजकारणात परतले, खरं तर अंदमानचं 11 वर्षाचं ते सगळं अतिशय कष्टप्रद आयुष्य, त्यानंतरचा अज्ञातवास, थकल्यात तात्याराव. परंतु गांधी गोंधळामध्ये अडकलेल्या राष्ट्राला पुन्हा जागं करण्यासाठी हिंदुत्वाची पताका घेऊन, हिंदुत्वाची शास्त्रशुद्ध व्याख्या मानून, हिंदूंचं सैनिकीकरण आणि राष्ट्राचं हिंदूकरण या दोन आधारावर आपलं हिंदू महासभेचं कार्य पुढे नेत असताना सुद्धा सावरकरांना त्यांच्या सामाजिक विचारांचा विसर पडलेला नाही. तुम्ही कानपूरच्या संमेलनाचं त्यांचं भाषण बघा, कलकत्त्याच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातलं त्यांचं भाषण बघा, किंवा भागलपूरच्या अधिवेशनातलं त्यांचं भाषण बघा. हिंदू महासभेच्या व्यासपीठावर सुद्धा सावरकर अस्पृश्यता निवारणाचा आपला कार्यक्रम ठेवत आहेत. 1941 साली ते आजारी पडले. एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा सामाजिक जाणीवा इतक्या तीव्र असतात आणि खरोखर अंतःकरणापासून हे सगळं बदलावं अशी कळकळ जेव्हा दाटून येत असते ना, तेव्हा स्वाभाविकपणे काय घडत असतं बघा. रत्नागिरीत असताना तर प्रत्येक ठिकाणी मला भाषणाला जर बोलवत असाल तर त्या भाषणाच्या सभेचा अध्यक्ष हा पूर्वास्पृश्यच असला पाहिजे ही अट घालतायत सावरकर. पण 1941 साली मुंबईत असताना सुद्धा भाषणासाठी निमंत्रण देणाऱ्यांना निक्षून सांगतायत की माझं भाषण जर तुम्हाला हवं असेल तर त्या भाषणामध्ये माझ्यासोबत आलेल्या माझ्या पूर्वास्पृश्य समाजाच्या माझ्या बांधवांना सन्मानाने तुम्हाला व्यासपीठावर बसवावं लागेल. सावरकरांनी रत्नागिरीनंतर काय केलं, समरसतेसाठी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांना 1941 साली सावरकरांनी ही अट घालून केलेली जी भाषणं आहेत ना, ती भाषणं आपण ऐकवली पाहिजे. अखंड ध्यास हा फक्त आणि फक्त हिंदू समाजाच्या या सगळ्या दोषांचा परिहार करून एक बलिष्ठ हिंदू शक्ती या राष्ट्रामध्ये उभी व्हावी. ती बलिष्ठ हिंदू शक्ती विज्ञाननिष्ठतेच्या आधारावर उभी राहावी. हे राष्ट्र आम्हाला पुनरुपी जे उभं करायचं आहे ते धर्मग्रंथांच्या आधारावर नाही. आता विज्ञान हाच आमचा वेद असेल, सावरकर निक्षून सांगतायत. वैज्ञानिक आधारावर आम्हाला आमच्या वर्तमानाला आणि भविष्याला घडवायचं आहे अशी मांडणी सातत्याने करतायत. त्यासाठी उशाब सारखी नाटकं सुद्धा लिहित आहेत.
आपली लेखणी असेल, आपली वाणी असेल, आपल्या आयुष्याचा प्रत्येक कण आणि क्षण असेल, फक्त आणि फक्त डोळ्यासमोर हिंदू हित, आणि ते हिंदू हित संकीर्ण नाही, ते हिंदू हित सामाजिक आशयाला कवेत घेणार. आपली हिंदुत्वाची व्याख्या करताना सुद्धा या मातीवर प्रेम करणारा प्रत्येक जण त्या व्याख्येमध्ये येईल, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ज्या वेळेला तुमचं माझं स्वतंत्र भारताचं संविधान कलम 17 अंतर्गत अस्पृश्यतेला निवारण्याचा अधिकृतपणे आदेश देते ना, त्यावेळेला त्याची सुवर्ण क्षण म्हणून काय आनंदित झाले असते. अनटचॅबिलिटी is abolished and it is in any form is forbidden. The enforcement of any disability shall be an offense punishable in accordance with law. अस्पृश्यता आता समूळ नष्ट झालेली आणि ती कोणत्याही स्वरूपातली पालन केलं जात असेल तर कायद्यान्वये आता तुम्ही शिक्षेला पात्र व्हाल, अशी निसंदिग्ध ग्वाही संविधानाने दिली. सावरकर जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्यूलेख नावाचे 2 लेख लिहित आहेत. आयुष्यभर ज्या एका स्वप्नासाठी ते जगलेत आणि त्या लेखामध्ये फार सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. सगळ्या पूर्वसुरींचं स्मरण आहे. स्वामी दयानंद असतील, विवेकानंद असतील, ज्यांनी ज्यांनी या समाजाला लागलेला हा रोग नाहीसा करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचं सगळ्यांचं स्मरण करत सावरकर म्हणतायत, या सगळ्यांच्या कार्याच्या साफल्याचा क्षण आहे, हा सुवर्ण क्षण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जे सामाजिक कार्य आहे मित्र, हे आज व्यवस्थित समजून घ्या. वेळेच्या अभावी सप्तबंदीच्या प्रत्येक बिंदूबाबत त्यांनी काय काय केलं त्याचं फार विवेचन आपल्याला इथे करता येणं शक्य नाही. पण सावरकरांच्या त्या कार्याला 1924 ते 37 या कालावधीच्या फ्रेम मध्ये, चौकटीत जेव्हा आपण समजून घेऊ, तेव्हा ते कार्य किती लोकोत्तर स्वरूपाचं आहे आणि क्रांतिकारी स्वरूपाचं आहे ते आपल्या लक्षात येईल. सनातनी एकीकडे समाजातल्या धर्म नावाच्या व्यवस्थेवर प्राबल्य ठेवून असताना हा प्रॉमिथियस एकाकी झुंजतोय तुमच्या माझ्या समाजाला एक नवा प्रकाश देण्यासाठी. ग्रीक पुराणामध्ये वर्णन आहे, ग्रीक पुराणामध्ये वर्णन आहे, तो प्रॉमिथियस पाठवला म्हणतात अग्नी घेऊन. त्या अग्नीच्या प्रकाशामध्ये समाजाला उजळायचं होतं खरं तर त्याला, परंतु समाजाला हा प्रॉमिथियस कशासाठी आला ते कळलंच नाही. नुसतं कळलं नसतं तरी चाललं असतं, परंतु आमच्या उद्धारासाठी आलेल्या प्रॉमिथियसला आम्ही समजून तर घेतलं नाहीच. पण आमच्या तत्कालीन समाजाने एका वैराण वाळवंटामध्ये जहाजाला बांधून कोल्ह्या आणि कुत्र्यांची हवाली करून टाकलं. तो जेव्हा गेला तेव्हा त्यांनी सोबत आणलेल्या अग्नीचं रहस्य आम्हाला उलगडलं. विनायक दामोदर सावरकर तुमच्या माझ्या राष्ट्र जीवनातला असा प्रॉमिथियस आहे. राष्ट्र जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात तो तुम्हाला आला, मला जाग करण्यासाठी आला. तो गदगद हलून तुम्हाला मला सांगतोय. भाषा त्याची कदाचित कठोर असेल. ज्या आईला आपल्या मुलाला सुधरवायचं असतं ना, त्याचं भविष्य घडवायचं असतं ना, त्या आईला पाठीत धपाटा घालून मर मेल्या म्हणावंच लागत असत. लक्षात घ्या, पण मर मेल्या म्हणणाऱ्या आईच्या मनामध्ये मुलगा मरावा असं नसतं. मुलगा दिगंत कीर्ती घेऊन जगावा असंच असतं. विज्ञाननिष्ठ निबंधांमधून तुमच्या माझ्या हिंदू समाजावर कोरडे ओढणारे सावरकर तुमच्या माझ्या समाजाला असा जागवण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्या समाजाने त्यांची पुरेशी दखल घेतली नाही. ते पुरेशी दखल जर घेतली असती तर मग 1956 साली तुमच्याच माझ्या समाजाचा एक फार मोठा हिस्सा पंथांतन करता झाला नसता. तोही महापुरुष होता ज्याने 1936 पासून 56 पर्यंत वाट बघितली होती. हो, तोही आक्रंदून हेच सांगत होता.
आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि हा तर सहभागी की त्याची उडी असेल, त्याचं लंडन मधलं क्रांतिकारी असेल, त्याचं अंदमान पर्व असेल, त्या सगळ्या दाहक पर्वांची उजळणी आम्ही काही करत तरी असतो, परंतु त्याच्या या सामाजिक क्रांतीकडे, समाज सुधारणेच्या वस्याकडे आम्ही कायम दुर्लक्ष करत आलो आहोत. हिंदुत्वाच्या या प्रशस्त पायवाटेवरचा हा असा एक अग्रणी आहे, हा असा एक धुरीण आहे की ज्याने हिंदुत्वाला एक नवा प्रकाश दिला, हिंदू समाजाला एक प्रकाश दिला. आम्ही प्रॉमिथियस सारखी त्याची उपेक्षा केली, आम्ही नाही समजून घेतलं त्याला. आज 137व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सामाजिक चिंतन सावरकरांच्या विचारांचं करताना मित्रो, कुठेतरी माझ्या विवेचनाला उत्तराधाकडे नेताना सावरकरांच्या या सगळ्या कार्याच्या आणि विचाराच्या प्रकाशामध्ये सद्य परिस्थितीबद्दलही मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे. सप्त बेड्यांच्या विरुद्ध संघर्ष करणारे सावरकर आज जर असते ना, तर त्यांनी जाती निर्मूलनाच्या कार्यामध्ये या सप्त बेड्यांपेक्षाही अधिक भयानक स्वरूपाची, अधिक दुर्घट स्वरूपाची एक बेडी आज अस्तित्वात आली आहे, हे निसंदिग्धपणे सांगितलं असतं. ज्या बेडीचं नाव राजकारण. आंबेडकर असतील, सावरकर असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, या सगळ्या महापुरुषांनी हिंदू समाजाला दवशमुक्त करून एक प्रभावी हिंदू शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. पण आज हिंदू समाजाची जी स्थिती आहे, फार खोलात मी जाणार नाही, पण जसा उल्लेख मी 1917च्या घटनेचा केला केरळ मधल्या, मला 1906च्या खैरीलांजी प्रकरणापासून अगदी 2020 पर्यंत तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जात आणि जातीयता या आघाडीवर जे जे चालू आहे ना, त्याहीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. हे सगळे महापुरुष जाती मिटवण्यासाठी जगलेत, स्वतःला समर्पित करते झालेत. तुमच्या माझ्या भोवतीच्या अस्वस्थ वर्तमानाचं अतिशय दुःखद प्राक्तन हे आहे मित्र हो, की आम्हाला जात पुन्हा जिवंत करायची. नवे नवे आमच्या सगळ्या सामाजिक जीवनाचा आधारच आम्हाला जात करायची. जातींचे तट आम्ही पुन्हा उभे करतो आहोत. पूर्वी जातींचा उल्लेख साहित्यामध्ये झाला तर महाराष्ट्रामध्ये म्हणे वैचारिक वाद रंगायचे. आज जातींचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या प्रतिभेच्या पिसाऱ्याला मला फुलवता येत नाही. विचारांच्या आणि शब्दांच्या नावाने जातीयतेचा विखार पसरवणाऱ्यांचे तांडे तुमच्या माझ्या समाजाला पोखरून टाकतात. भयानक वास्तव आहे. संघर्ष त्यावेळेपेक्षा आजच्या तुमच्या माझ्या समकालाचा आणि वर्तमानाचा जास्त. जात पात मोडून या राष्ट्राला एक सूत्रात बांधणारी एकमेव चेतना हिंदुत्वाची चेतना आहे. ही जी चेतना जात असेल, प्रांत असेल, भाषा असेल, संप्रदाय असेल, खानपान असेल, या सगळ्या भेदांवर मात करते. आणि असे तू हिमाचल, मग कन्याकुमारी मध्ये राहणारा असेल किंवा कामरूप मध्ये राहणारा असेल, काश्मीर मध्ये राहणारा असेल, देशातल्या यच्च यावत माणसांना एकत्र जोडते एका समान जीवन मूल्य परिचायक असतात, जे आमच्या आदर्शांनी घडवलेले असतात. रामकृष्णांनी, बुद्ध महावीरांनी आम्हाला पाथेय स्वरूपात जे जे दिलं ते समान स्वरूपात जगणारा समाज या राष्ट्रामध्ये विद्यमान असतो. सगळ्या भेदांवर मात करू या समाजाला जोडणारी जी चेतना आहे ना, ती चेतना हिंदुत्व आहे. आणि ही एकमेव चेतना अशी आहे की जी या देशाच्या विविधतेवर मात करून या राष्ट्राला एक सूत्रात बांधणार. आणि काळाच्या कसोटीवर या चेतनेने ते सिद्ध पण केलेलं आहे. हजारो
वर्षांत बघा, चारीधाम यात्रा बघा, राजकीय दृष्ट्या एकत्र नसणारी राज्य इथे अस्तित्वात होती, पण राष्ट्र म्हणून आम्ही एक होतो. याचं कारण आम्हाला असलेला बलवत्तर हिंदुत्वाचा आधार होता. ज्यांना जातींचं राजकारण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्यात ना, त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर हे हिंदुत्व आहे, जे हिंदुत्व सावरकरांनी सांगितलं. आणि म्हणून त्या हिंदुत्वावर प्रहार करायचा. त्या हिंदुत्वावर प्रहार करायचा असेल तर जात नावाचं गारुड पुन्हा एकदा समाजामध्ये उभं केलं पाहिजे, याचा प्रयत्न कसोशी. कुसुमाग्रजांच्या एका कवितेकडे मी तुम्हाला घेऊन चालतो. समकालीन वास्तव सांगणारी एक कविता आहे मित्रो. त्या कवितेने माझ्या विवेचनाचा मी समारोप करीन. पण तो समारोप करत असताना एक विनम्र आवाहन मला आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. समाजामध्ये विघातक शक्ती, जातीच्या आधारावर फूट पाडण्याचे, हिंदू समाजात फूट पाडण्याचे जीवाच्या आकांताने जेव्हा प्रयत्न करतायत ना, त्यावेळेला 24 किंवा 37च्या या टप्प्यामध्ये झालेले सावरकरांचे प्रयत्न, तो सगळा धगधगता इतिहास आपल्याला लोकांपर्यंत न्यावा लागेल. हिंदुत्व म्हणजे संकीर्णता नाही, तर हिंदुत्व नावाच्या संकल्पनेचा कुलपुरुष ज्याला म्हणता येईल, अद्यतन स्वरूपामध्ये, अद्यतन काळाच्या संदर्भामध्ये, त्या कुलपुरुषांनी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवलेलं हे समरसतेचं पर्व आपल्याला वारंवार सांगावं. त्यांनी केलेले जाती व्यवस्थेवरचे प्रहार, त्यांनी केलेले ब्राह्मण्यावरचे प्रहार, त्यांनी केलेले कुरीतींवरचे, अनाचारांवरचे प्रहार, मागील शतकांच्या रूढींमध्ये अडकलेल्या हिंदू समाजाला जाग करण्यासाठी त्यांनी दिलेली विज्ञाननिष्ठतेची घुटी पुन्हा एकदा घेऊन आपल्याला समाजामध्ये जावं लागेल. कुसुमाग्रजांनी फार अप्रतिम वर्णन केलंय. त्याचं म्हणतात, 4 पुतळे मध्यरात्री एकत्र येतात आणि हे पुतळे त्यांची व्यथा सांगतायत. कवितेचा आशय मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगतो. बाबासाहेबांचा पुतळा उतरतो, तो असं म्हणतो की अरे, अखिल मानव जातीच्या मुक्तीचा संकल्प आणि संघर्ष होता माझा. जगात जिथे जिथे म्हणून बंदित असलेली माणसं असतील ना, त्यांनी फक्त माझं स्मरण करावं. अन्यायाच्या विरोधामध्ये जगण्याची प्रेरणा त्यांना माझ्या स्मरणाने तेवढी मिळेल, असं माझं कार्य. पण काय सांगू तुम्हाला, अखिल मानव जातीसाठी जगलो मी, पण माझ्या अनुयायांनी करून टाकलाय मला फक्त दलितांपुरता. छत्रपती शिवराय म्हणाले की स्वधर्म आणि स्वराज्य या प्रेरणा म्हणजे काय असतं ते माझ्या आयुष्यातून शिकलेत हो देश विदेशातली लोक. पण काय सांगायचं तुम्हाला, आज उरलोय मी फक्त माझ्या मराठा नावाच्या जातीपुरता. फुले म्हणालेत, आसूड ओढलेत मी. माझाही संघर्ष सकल समाजासाठी होता, पण बंदिस्त केलाय मलाही जातीच्या पिंजऱ्यात. टिळक म्हणाले की मी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ही जी गर्जना केली ना, ती गर्जना अखिल हिंदुस्थानासाठी होती हो. पण भारताच्या स्वातंत्र्याला एक वेगळं वळण लावणाऱ्या मला लोकांनी आता शिल्लक ठेवला फक्त चित्पावून ब्राह्मणांपुरतं. सगळ्यात शेवटी महात्मा गांधी उतरतात आणि ते म्हणतात की तुम्ही काहीतरी भाग्यवान आहात बंधूंनो, निदान तुमच्या पाठीशी एक एक जात तरी उभी आहे. माझ्या पाठीशी आता उरल्या आहेत फक्त सरकारी कार्यालयातल्या तेवढ्या भिंती. मित्र हो, हे अस्वस्थ करणार तुमच्या माझ्या भवतालचं जे वर्तमान आहे ना, चला स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा घेऊन या भवतालाला पुन्हा एकदा सुंदर सुकर करण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मंत्राचा जागर, पुन्हा एकदा ते हिंदुत्व, हिंदू सदा से विश्व बंधु है, जड़ चेतन अपना माना है, मानव पशु तरु गिरी सरिता में एक ब्रह्म को पहचाना है, जो चाहे जिस पथ पर जाए साधक केंद्र बिंदु पहुंचेगा.
आमच्याकडे कधीच हट्ट नव्हता, आग्रह नव्हता. पाना फुलांमध्ये, तरुणमध्ये देव बघणारे होता मी. आजही आमच्या मनामध्ये असणारी श्रेष्ठनिष्ठतेची भावना, आमच्या मनामध्ये बसत असलेली जात, आजही आमच्या घरात येणारा कोण आहे हा आमच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न, त्याला खरोखर आमच्या अंतःकरणामधून ज्या दिवशी घालवून देऊयात ना, त्या दिवशी मग समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी केली असेल. चला, ही खऱ्या अर्थानं सावरकरांना आदरांजली वाहण्याची, खऱ्या अर्थानं त्यांची जयंती साजरी करण्याची एक संकल्प, एक परंपरा आपल्यापासूनच सुरू करूयात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना, समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना कृतानेक शतानेक प्रणाम करूयात. धन्यवाद. धन्यवाद आशुतोषजी. वाह, अप्रतिम, अभ्यासपूर्ण ससंदर्भ विवेचन आपण केलं. अतिशयोक्ती मला फारशी करता येत नाही, परंतु या ठिकाणी एक तुम्ही मित्र असल्यामुळे, कारण तुम्हाला मित्र म्हणून घेणं म्हणजे आम्ही गौरव समजतो, तुम्ही आमचे मित्र असल्यामुळे मी थोडी अतिशयोक्ती करतो आहे की वास्तव सांगतो आहे याचा निर्णय तुम्ही घ्या. महाराष्ट्रात ज्यांचं आजपर्यंत वक्ता म्हणून नाव झालं, कीर्ती झाली, त्यात एक आचार्य प्रल्हाद केशवात्रे, दुसरे प्राचार्य नानासाहेब शेवाळकर, आणि आज या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने मला म्हणावंसं वाटतं की तिसरा वक्ता सहस्रेषु कोण असेल तर ते आशुतोषजी अडोणे आहेत. तुमच्या एका वाक्याचा मी संदर्भ देतो की माझी उडी विसरलात तरी चालेल, परंतु माझे सामाजिक कार्य विस्मरणात जाऊ देऊ नका, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. सामाजिक कार्यांचं मोल त्यांना माहिती होतं, त्याची या समाजाला असलेली गरज माहिती होती, आणि ती आज आपली सावरकर समितीची, सावरकर भक्तांची, सावरकर विचारांची, अनुयायांची, अभ्यासकांची आज ती आपली गरज आहे, ती जबाबदारी आहे की सावरकरांचा हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्या दृष्टीने कार्य करणं. तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो आणि एका गोष्टीचा उल्लेख करतो की आजच्या या आपल्या विशेष व्याख्यानामध्ये 265 सावरकर भक्तांनी हजेरी लावली. दुसरं म्हणजे सोबतच आपण हा जो झूमवर उपक्रम आयोजित केला, तर फेसबुकवरही आपण तो लाईव्ह केलेला आहे. उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये सावरकर स्मारक समितीचं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरही आपण हे व्याख्यान तिथे अपलोड करू. तिथे सर्वांना ते पाहता येईल अशा स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ. यानंतर या व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत लाखे, सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात अध्यक्षीय समारोप करावा. चंद्रकांत. हॅलो. हा, बोला बोला. आजची वक्ते आणि संस्थेचे महासचिव अजय कुलकर्णी, आशुतोष अडोणींनी समाज सुधारक सावरकर इतक्या सविस्तरपणे मांडला की त्यानंतर मी अध्यक्ष म्हणून काही बोलावं असा काही विषय राहिलेला नाही. तरी मी फक्त एवढंच सांगतो, 37 वर्ष झाले स्मारक समिती नागपुरात काम करत आहे. सावरकरांचा पुतळा सावरकर स्मारक समितीने उभा केलेला आहे. त्यानंतर सावरकर स्मारक समितीने अनेक योजना उभ्या केल्या आहेत, त्या यशस्वी करून दाखवल्या. परंतु सावरकर स्मारक समितीची नागपुरात स्वतःची जागा नाही. त्यांनी वाचनालय उभं केलं आहे, पण स्वतःची जागा नसल्यामुळे सावरकर समितीमध्ये एक ती उणीव अजूनपर्यंत राहिलेली आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व लोकांना अशी विनंती करतो, कुठल्याही परिस्थितीत या 2 वर्षात
सावरकरांच्या स्वतःचं एक स्मारक स्वतःच्या जागेत उभं करण्याकरता प्रयत्न करूया. त्याकरता सर्वांनी सहकार्य करावं एवढंच बोलून हे अध्यक्षीय भाषण मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद चंदूजी. यानंतर या व्याख्यानाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी सावरकर स्मारक समितीचे सहसचिव श्री अनिल देव यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करावं. अनिलजी. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे त्या कार्यक्रमाच्या शब्दसुमनांनी स्वागत करतो. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळतोय ते म्हणजे आभार प्रदर्शन. ही जबाबदारी समितीने माझ्याकडे सोपवली आहे. आपल्याला माहिती आहे की या लॉकडाऊनमुळे यावर्षीचा कार्यक्रम होऊ शकला नसता, अर्थात तो पुढे होणार आहे असं महासचिव साहेबांनी सांगितलं. पण सावरकर जयंतीचा कार्यक्रम कुठल्या तरी माध्यमातून व्हावा हा विषय ज्यावेळा समिती समोर आला तो झूम ऍपच्या माध्यमातून आज या ठिकाणी उत्तमरित्या सादर केला गेलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी लाखे विराजमान आहेत. त्यांनी हे अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल मी आयोजकांतर्फे समितीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आत्ताच अजयजी कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे अशा सुंदर कार्यक्रमामध्ये तेही स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आणि तोही विशेष समाज सुधारक सावरकर, मग असा प्रभावी वक्ता कोण? त्यावेळेला नागपुरातील एकमेव नाव समोर येतं आणि आलं ते म्हणजे संस्कार भारतीचे प्रदेश महामंत्री, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबईचे आशुतोषजी अडोणी यांचं. त्यांनी खूप सुंदर अगदी इतक्या कमी वेळामध्ये पूर्ण सावरकरांचं समाज सुधारणेबद्दलचं कार्य या ठिकाणी मांडलं. सामाजिक समरसतेसाठी सावरकर झटले एक आपण या समोर आणला. हा फार आजच्या परिस्थितीत मोलाचा असा विषय आहे. आशुतोषजी अडोणी म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र आहे. त्यांच्या जिभलीवर सरस्वती वास करते हे अतिशयोक्तीचं वाक्य नाही, याचा प्रत्यय आत्ताच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि त्यांच्या विविध व्याख्यानातून आपणाला होतो. अशा या मित्रवर्य आशुतोषजी अडोणी यांचे मी समितीतर्फे आभार मानतो. आणि दुसरं असं की स्वातंत्र्यवीर सावरकर समिती ज्या ज्या वेळेला व्याख्यानांचं आयोजन करते आणि प्रमुख वक्ते बोलवते, समितीची एक प्रथा आहे त्या वक्त्यांना मानधन देण्याची. ही गोष्ट आशुतोषजींच्या ज्या वेळेला कानावर गेली तेव्हा बोला. ठीक आहे, येतोय आवाज. तेव्हा आशुतोषजींनी ताबडतोब समितीचे महासचिव डॉक्टर अजयजी कुलकर्णी यांना फोन केला आणि याबद्दल विचारणा केली. अजयजींनी सांगितलं हो आम्ही देतो. ते म्हणाले डॉक्टर साहेब मी सावरकर भक्त आहे, मी या ठिकाणी व्याख्याता म्हणून नाही तर तुमच्या समितीचा एक कार्यकर्ता म्हणून येणार आहे, एक सावरकर भक्त म्हणून येणार आहे. ते मानधन मी स्वीकारणार नाही, पण तुमचा आग्रहच असेल तर ते मानधन तुमच्या सावरकर समितीचे जे आजकाल इतके उपक्रम चालतात, कार्यक्रम चालतात त्यासाठी वळतं करा, मी त्यासाठी परवानगी देतो. अशा या सावरकर भक्ताप्रती सावरकर समिती ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे सन्माननीय मार्गदर्शक, संस्थापक सदस्य, विश्वस्त हे नेहमी आशीर्वाद देत असतात, सहकार्य करत असतात. त्यांच्याप्रतीही सावरकर समिती कृतज्ञता व्यक्त करते. समितीचे कार्याध्यक्षद्वय आमचे मार्गदर्शक श्रीजी दामले, त्याचप्रमाणे श्री मिलिंद कानडे यांच्याही प्रती मी आभार व्यक्त करतो. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जी कल्पना डॉक्टर अजयजी कुलकर्णी यांनी मांडली की हा कार्यक्रम व्हावा तर कसा व्हावा, तर नुकताच त्यांनी एक कार्यक्रम पार पाडला यशस्वी. त्यांनी झूम ऍपवर हा कार्यक्रम करण्याची एक सूचना सावरकर समितीला केली, ती सर्वांनी मान्य केली. त्यासाठी त्यांनी तांत्रिकदृष्ट्या अथक परिश्रम घेतले आणि आपण बघितलंच तो कार्यक्रम पूर्णतः यशस्वी झालेला आहे. त्यांच्या प्रती देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे समस्त कार्यकारिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या प्रत्येक कार्यक्रमांना जशी सावरकर भक्तांची, श्रोतृवृंदांची
भरभरून उपस्थिती असते. या झूम ऍप वरील कार्यक्रमाला देखील बऱ्याचशा, आत्ताच अजयजींनी आकडाही सांगितला, सावरकर भक्तांनी उपस्थिती दर्शविली आणि आशुतोषजींसारख्या प्रभावी व्याख्यानाचा आस्वाद सर्वांनी घेतला. त्या श्रोतृवृंदांप्रती मी ऋण व्यक्त करतो. समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात ज्ञात अज्ञात अशा बऱ्याच व्यक्तींचं आणि संस्थांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतं. त्यांच्याही प्रती मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद अनिलजी. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी लाखे यांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर्व उपस्थितांना पुनश्च धन्यवाद. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो.